सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू लेक्चर. होपफुली तुम्ही कालचा लेक्चर बघितलेला आहे. ओके, सो आपण आज आपलं 6th लेक्चर मला वाटतं मॅट्रायसेस वरती बघणार आहे. सो सोपं लेसन आहे. काल आपण अजून काही डिफरंट टाइप्स ऑफ मॅट्रायसेस बघितले होते. सिमेट्रिक्स, क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स बघितले होते. त्याच्यावरती भरपूर प्रॉपर्टीज होत्या ज्या की मी तुम्हाला सांगितलेल्या खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण की ज्यावेळी तुम्ही डील करणार आहात एक्झाम्पल सोबत त्यावेळी तुम्हाला प्रत्येक प्रॉपर्टी तेवढीच महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे कसं आहे, प्रॉपर्टी कुठली असेल मिस करून चालणार नाही मला. त्यामुळे प्रॉपर्टीज लक्षात घ्या आणि त्या पाठ करणं फार गरजेचं आहे. कसं आहे, पाठ राहिला पाहिजे. एखादी प्रॉपर्टी पटकन विचारली तर सांगता आली पाहिजे. त्याच्यानंतर ऑर्थोगोनल बघितला होता, त्याच्यावरती आपण भरपूर प्रॉपर्टी बघितल्या, एक्झाम्पल्स पण बघितले होते आपण. ठीक आहे. सो आजचा आपला नवीन पॉईंट आहे, तो इम्पॉर्टंट पॉईंट आहे खूप. म्हणजे बोर्डला तर याच्यावरती क्वेश्चन भरपूर येतात आणि जेईला सुद्धा आलेले आहेत. ठीक आहे. सो द पॉईंट विच यू आर गोइंग टू स्टडी इज ऍडजॉइंट अँड इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. ओके. सो आता थोडंसं जर पहिला शब्द असा ऐकल्यासारखा वाटतो का तुम्हाला? हॅव यू हर्ड अबाउट दिस? ओके, बघा थोडासा विचार करा की तुम्ही पहिला शब्द ऐकल्यासारखा तुम्हाला वाटत असेल. ऍडजॉइंट हा मला वाटतं डिटर्मिनंट मध्ये आपण या गोष्टी कव्हर केल्या होत्या. ठीक आहे. आता डिटर्मिनंट मध्ये आपण एखादी गोष्ट बोललो की एलिमेंट ज्यावेळी म्हणतो A11, A12, A13, इथे A21, A22, A23. ओके, डिटर्मिनंटच्या बाबतीत बोलून घेऊया. A31, A32, A33, इथे 2, 3 आलं पाहिजे. ठीक आहे. सो ज्यावेळी जनरल एखादा डिटर्मिनंट डिफाईन करतो A11, A12, A13, म्हणजे हे काय सांगतात, ह्या गोष्टी मला काय डिफाईन करतात, तर ह्या गोष्टी त्याचं पोझिशन, त्या एलिमेंटची पोझिशन काय आहे. तर ह्या एलिमेंट बद्दल जर मी बोलायचं गेलं तर हा सेकंड रो आणि थर्ड कॉलमच्या पोझिशनवर आहे. किंवा मला एखाद्याने कोणीतरी विचारलं की बाबा फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम वरती कुठला एलिमेंट आहे, तर फर्स्ट रो कुठे गेला, हा. ठीक आहे. सो रो नंबर 1 आणि थर्ड कॉलम म्हणजे A13 आहे. सो मी इथे म्हणू शकतो A13 इज द एलिमेंट ऑन फर्स्ट रो थर्ड कॉलम. सो हे जे आहेत हे डिफाईन करतात ती प्लेसेस, बरोबर आहे. मग आपण एक महत्वाचं गोष्ट शिकलो होतो, तो म्हणजे कोफॅक्टर. ठीक आहे. कोफॅक्टर ही गोष्ट आपण शिकलो होतो, आठवत असेल तर बघा. तर कोफॅक्टर जे होतं ते आता इथे ऍडजॉइंट साठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर त्याचा एक क्विक रिव्हिजन आपण करून घेणार आहे. आता कोफॅक्टर आपण डिनोट करायचो C नी, बरोबर आहे. C नी डिनोट करायचो. सो ज्यावेळी मी C11 म्हणतो त्यावेळी वर्क कशा होतात गोष्टी. ओके, जस्ट वी विल ट्राय टू हायलाइट समथिंग. आता C11 म्हणजे मी इथल्या पॉइंटचा कोफॅक्टर म्हणतोय ना, तर त्यावेळी मी काय करतो की हा जो त्याच्या सोबत असणारा रो आहे आणि त्याच्यासोबतचा कॉलम, याला काय करतो मी एलिमिनेट करतो. आणि जो उरलेला आहे तो म्हणजे हा पार्ट, हा छोटा पार्ट जो उरलाय त्याचा मी काय करतो, इथे डिटर्मिनंट फाइंड करतो आणि तो मी C11 लिहितो, बरोबर आहे. सो ही कन्सेप्ट मला वाटतं क्लिअर आहे सगळ्या मुलांची. आणि आता ह्याच्या साइन पण डिपेंड राहतात, बरोबर. सो C11 लिहिताना मी काय लिहिणार आहे, -1 रेज टू हे जे आहे 1 1 म्हणजे 1 + 1 इंटू A22, A23, A32 आणि A33, बरोबर आहे. म्हणजेच काय झालं, -1 रेज टू 2 म्हणजे पॉझिटिव्ह झाला. सो ऑब्व्हियसली हे काय येणार आहे, A22 इंटू A33 मायनस A32 इंटू A23, बरोबर आहे. सो दिस विल बी युअर C11. सिमिलरली मी C12 ज्यावेळी म्हणतो C12, तर आता काय होणार आहे, -1 रेज टू 1 + 2, कारण 1 2 आहे. त्यानंतर C12 म्हणजे ह्या एलिमेंट बद्दल बोलतो त्यावेळी हा आणि हा पूर्ण गेला, राहिला काय A21, A23, A21, A23 आणि A31 आणि A33 राहिलं, बरोबर आहे. सो ह्याला एक्सपांड केल्यावर मला काय होईल, इथे -1 रेज टू 3 होईल, म्हणजे -1 रिटर्न झाला, म्हणजे मायनस साइन रिटर्न झाली. आणि ह्याचं कॅल्क्युलेशन A21, A33 मायनस A23 इंटू A31. ओके. सो इथे मायनस साइन रिटर्न झाली. सिमिलरली तुम्ही कुठलाही घ्या, म्हणजे कुठलाही कोफॅक्टर फाइंड करायचं म्हणा. आता C23 म्हटलं तर काय येणार आहे, -1 रेज टू 2 + 3. आता C23 म्हटल्यानंतर हा कुठेतरी एलिमेंट आला C23 म्हटलं मी, हा आणि हा पूर्ण उरलं काय A11, A22, A11 आणि A12 उरलं, बरोबर आहे. आणि इथे A31, A32, A31, A32 उरला. ठीक आहे. सो हे तुम्ही कॅल्क्युलेट केल्यावर काय होणार आहे, मायनस साइन रिटर्न झाली आणि A11 इंटू A32 मायनस A12 इंटू A31. सो जे काय आन्सर येईल ते तुम्ही कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहित होतात, बरोबर आहे. सो आता कोफॅक्टर मॅट्रिक्स अशा पद्धतीने ज्यावेळी मी फाइंड करायचो त्यावेळी तुम्हाला सांगितलं, मायनर फाइंड करणं म्हणजे काय, नुसता हा छोटासा पार्ट फाइंड करणं, आणि कोफॅक्टर म्हणजे काय, त्याच्यासोबत साइन येतं, बरोबर आहे. सो आता तुम्ही थोडासा विचार केला तर बघा की C11, C12, C13
त्यानंतर C21 C22 C23, त्यानंतर C31 C32 आणि C33. ह्याची साईन काय असणार आहे पॉझिटिव्ह, याची साईन काय असणार आहे निगेटिव्ह, याची साईन काय असणार आहे पॉझिटिव्ह. ओके, सो प्लस मायनस प्लस फक्त लिहूया आपण म्हणजे तुम्हाला क्लिअर. हे काय असणार आहे निगेटिव्ह, हे प्लस असणार आहे, हे निगेटिव्ह असणार आहे, हे काय असणार आहे तुमचं प्लस, हे मायनस आणि हे प्लस असणार आहे. आता बघा एलिमेंट्स मायनस कुठले कुठले आले तर तुम्हाला मी आधीच सांगितलेलं, ज्यावेळी तुम्ही एखादा मायनर फाइंड करता त्यावेळी हे आणि हे एलिमेंट्स आहेत हे मायनस सोबत येतात, लक्षात घ्या. ओके, सो आता जर कोफॅक्टर मॅट्रिक्स मी लिहायचा म्हटला, कोफॅक्टर मॅट्रिक्स बी जर लिहायचा म्हटलं तर तो काय असणार आहे की मॅट्रिक्स काय डिटर्मिनंट जे काय तुम्ही लिहिणार आहात. सो C11 C12 C13 C21 C22 C23 आणि C31 C32 आणि C33. ठीक आहे, सो हा झाला आपल्या डिटर्मिनंट मध्ये जो आपण शिकलेलो तो पार्ट. आता ह्याचा उपयोग कसा होणार आहे हे पण आपण क्लिअर करून घेणार. ठीक आहे, याचा उपयोग मला कसा होणार आहे, ह्याचा काय मी उपयोग करू शकतो तर ते मला का गरजेचं आहे ते तुम्हाला हळूहळू गोष्टी कळतील. पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपण एक शिकलो होतो, ती पण एक गोष्ट रिवाइज करूया की ज्यावेळी एखादा मला मॅट्रिक्स दिलेला आहे किंवा सॉरी डिटर्मिनंट दिलाय A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 आणि C3. ठीक आहे, सो याची व्हॅल्यू काढण्यासाठी मला दोन पर्याय आहेत. एकतर मी काय करेन ह्याला बाईला इव्हॅल्युएट करेन जसं मी नॉर्मली करतो, अदरवाईज मी काय करू शकतो की जो रो आहे त्याच्यात जसं की आता मी हा सेकंड रो पकडला, इफ आय कन्सिडर दिस रो आणि ह्याला मी ह्याचे करस्पॉन्डिंग कोफॅक्टर्स मल्टिप्लाय केलं म्हणजे काय A2 ला मी काय केलं कोफॅक्टर कुठला A2 चाच घेतला. ठीक आहे, प्लस B2 ला मी काय केलं कोफॅक्टर घेतला B2 चा आणि C2 ला मी काय केलं कोफॅक्टर घेतला C2 चा. जर हे मी असं केलं तर मला व्हॅल्यू जी भेटणार आहे ती डिटर्मिनंटचीच व्हॅल्यू भेटणार आहे म्हणजे डेल्टा भेटणार आहे. पण जर मी असं केलं A1 घेतला आणि त्याला मल्टिप्लाय केलं कोफॅक्टर ऑफ A1. ठीक आहे, आता मी असं कन्सिडर केलं. ठीक आहे, असं कन्सिडर केलं किंवा तुम्ही असंच कन्सिडर केलं. आता हे A2 केलं ना तसंच कन्सिडर केलं तरी चालेल. A2 कन्सिडर केला पण मी कोफॅक्टर त्याला मल्टिप्लाय केले ह्याचे A1 B1 आणि C1 चे म्हणजे काय झालं कोफॅक्टर ऑफ A1 प्लस B2 ला मी काय केलं कोफॅक्टर ऑफ B2 किंवा B2 सॉरी B1 नाही B2 केलं तर डिटर्मिनंटच भेटेल मला B1 आणि C2 ला मी कोफॅक्टर C1 चा मल्टिप्लाय केला. आता हे तुम्ही काय थोडक्यात काय आहे की जो एलिमेंट घेत आहे त्याचा कोफॅक्टर ज्यावेळी त्याच्यासोबत नसेल, आता इथे कसं आहे A2 चा आहे कोफॅक्टर A2 चा आहे, B2 आहे कोफॅक्टर B2 चा आहे, C2 आहे कोफॅक्टर C2 चा आहे, पण इथे कसं आहे का नाही, इथे एलिमेंट A2 आहे पण कोफॅक्टर A1 चा आहे, तर ह्याचा आन्सर काय येतं ऑलवेज 0. म्हणजेच तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू ज्यावेळी फाइंड करायची असेल त्यावेळी तुम्ही डायरेक्टली असं पण करू शकता, अदरवाइज यू कॅन इव्हॅल्युएट. ओके, सो दोन्ही गोष्टी आहेत. पण आता कसं होतं की मुलांना कॉम्प्लिकेटेड काही गोष्टी वाटतात. ओके, आता याच्यामध्ये आता जर एक्झाम्पल एखादं बघायचं म्हटलं की आपल्याला एखादा एक्झाम्पल दिलंय 1 2 3 ओके 4 0 1 3 1 2 ओके आणि मला सांगितलं ह्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करा. तुम्ही काय करणार पहिला C11 साठी काय करणार पॉझिटिव्ह व्हॅल्यू रिटर्न होते, तुम्ही हे 0 -1 म्हणजे हा झाला -1. C12 साठी तुम्ही काय करणार ह्याच्यासाठी हे उडवणार हे उडवणार 4 2 चा 8 आणि हे काय झालं 3 म्हणजे -3 झालं म्हणजे इथे झालं इथे 5 झालं. पण हा सेकंड एलिमेंट कुठल्या साइन सोबत येतो मायनस, सो इथे काय झालं -5. तसंच C13 तुम्ही हा आणि हा पार्ट उडवला 4 1 चा 4 आणि -0 सो हा 4 झाला पण हा काय 13 असल्यामुळे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, त्यानंतर C21 तुम्ही कसा काढणार हा उडवला आणि हा उडवला राहिला काय हा, सो 4 -3 सो 4 -3 बट दिस विल बी विथ मायनस साइन. ठीक आहे, सो -1. त्यानंतर C22 हा पॉझिटिव्ह साइन सोबत येईल, हा एलिमेंट आहे सो हे प्लस मध्ये उडाला सो 2 1 चा 2 -9 म्हणजे 2 - 9 = -7. ठीक आहे, सिमिलरली C23 तुम्ही ह्या एलिमेंट बद्दल बोलाल तर हे आणि हे उडवणार सो 1 मायनस इथे काय येणार आहे 6 पण विथ निगेटिव्ह साइन, सो हे काय झालं -5 म्हणजे हा झाला 5. त्याच्यानंतर C31 सो हे उडालं सो दिस म्हणजे 2 -0 सो दिस विल बी विथ पॉझिटिव्ह साइन सो नो प्रॉब्लेम. C32 आणि निगेटिव्ह साइन सोबत येणारी गोष्ट म्हणजे हा एलिमेंट म्हणजे हे गेलं आणि हे गेलं राहिलं हे 1 - 12 सो 1 - 12 सो ऑब्विसली -11 पण +11 झालं कारण 3 2 आहे. आणि C33 म्हणजे हा एलिमेंट म्हणजे 0 -8 आणि हा पॉझिटिव्ह सोबत येणार आहे सो -8. आता हे पॉझिटिव्ह आहे पण हा मायनस आहे तो मायनस घ्यावाच लागेल. ठीक आहे, सो दिस वॉज अ क्विक रिव्हिजन हाऊ टू फाइंड द कोफॅक्टर. मग आता कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचं म्हटलं तर -1 -5 4 -1 -7 5
इथे 2, 11 आणि -8. सो अशा पद्धतीने मी हे लिहू शकतो. ठीक आहे. सो कसं आहे की एक रिव्हिजन म्हणून मी फक्त गोष्ट सांगितली. आता तुम्ही म्हणाल सर मेन पॉईंट काय आहे, आपण ऍडजॉइंट आणि इन्व्हर्स शिकण्याचा प्रयत्न करतोय पण आपण अजून कोफॅक्टरवर का अडकलोय, तर आता डेफिनेशन जेव्हा मी लिहिणार आहे त्यावेळी तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे. सो विल डिफाईन ऍडजॉइंट मॅट्रिक्स काय आहे ते. फॉर अ स्क्वेअर मॅट्रिक्स, ओके, आता तुम्ही डिटर्मिनंट वर जर ऑपरेशन कॅरी होतं तर ऑब्व्हियसली स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज इक्वल टू aij ऑफ ऑर्डर n इंटू n, कारण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हटलं ऑर्डर सेम राहणार आहे. वी डिनोट adjoint of A, okay, we denote adjoint of A as adj आणि ब्रॅकेट मध्ये A. आता डिनोशन असं आहे adjoint of A आणि ब्रॅकेट मध्ये A and is, आता इथे म्हणूया डिफाइंड म्हणजे कॅल्क्युलेटेड ॲज असं होणार आहे. adjoint of A is equal to Cij चा ट्रान्सपोज. ओके, आता Cij म्हणजे काय, इट इज नथिंग बट कोफॅक्टर मॅट्रिक्स. म्हणजे आता इथे मला गोष्ट क्लिअर होते की मला जर एखाद्याने कोणी A इथे दिलेला आहे आणि तो आहे 3x3 चा एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि मला सांगितलं adjoint of A फाइंड करा, तर माझी पहिली स्टेप काय असणार आहे, स्टेप 1 विल बी फाइंड कोफॅक्टर मॅट्रिक्स. ओके, कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ A. ओके, ऑफ A. सेकंड स्टेप, take transpose of that cofactor matrix. Okay, take transpose of that cofactor matrix. and third step मध्ये तुमचं आन्सर येईल ते म्हणजे adjoint of A. लक्षात घ्या. सो सिंपल आहे. आता तुम्ही थोडंसं मागे जाऊन जर विचार केला ह्या गोष्टीचा की आपण हे जे आता इथे फाइंड केलं, ठीक आहे, सो हे जे आता इथे आपण मॅट्रिक्स दिलाय, आता ह्याचा मी ज्यावेळी कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहिलं, मी काय लिहिलं, C11, C12, 13. मग आता इथेच विचार करा, मला जर त्याच ह्या एचा जर ऍडजॉइंट विचारला असता तर मी ऍडजॉइंट ऑफ ए काय लिहिलं असतं. आता तो डिटर्मिनंट आहे सोडा, त्याला मॅट्रिक्स करायला काय फक्त इथे असं लिहून टाकेन, मग क्लिअर होऊन जाईल. पण जर लिहायचं असतं हे सगळेच जर मॅट्रिक्स असते तर काय आलं असतं की ह्याचा ट्रान्सपोज घ्यायला लागला असता. म्हणजेच काय झालं असतं की C11, C21 आणि C31 असं आलं असतं. C12, C22, C32 आणि इथे आलं असतं C13, C23 आणि C33. So this would be your answer of adjoint if this was a given A matrix. हा जर A matrix दिलेला असता तर ह्याच्या adjoint आन्सर काय असतं हे. सो प्रोसिजर मला वाटतं तर क्लिअर झाली असेल की जे एवढा वेळ आपण बडबड करत होतो की कोफॅक्टर कसा काढायचा, काय करायचं, तर का बडबड करत होतो, काय इम्पॉर्टंट होतं, तर आता मला वाटतं तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. सो एक सिंपल एक्झाम्पल वरून आपण सुरुवात करूया की A तुम्हाला जर 2x2 चा एक मॅट्रिक्स दिलाय, तो काही असो तुमचं, म्हणजे आता घ्या 2 घ्या, 3 घ्या आणि ते 5 घ्या आणि 4 घ्या. ठीक आहे, असा एक मॅट्रिक्स दिलेला आहे तुम्हाला आणि आपण तुम्हाला सांगितलं ह्याचा ऍडजॉइंट फाइंड करा. आता ह्याचा ऍडजॉइंट फाइंड करायला काय, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोफॅक्टर फाइंड करा. सो C11 काय येणार आहे, हा एलिमेंट गेला म्हणजे 4 आलं, पॉझिटिव्ह आहे. C12 मायनस साइन सोबत आला, आता हाय गेलं, राहिलं काय -5 झालं. C13 आहेच नाही इकडे, 21 आलं, 21 मायनस साइन सोबत येणार आहे. आता म्हणजेच काय आलं, -3 आलं आणि C22 हा पॉझिटिव्ह साइन सोबत येणार आहे, हे गेलं, राहिलं 2. म्हणजे आता मी जर कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचं म्हटला, तर काय येणार आहे, 4 -5 -3 आणि 2. ठीक आहे. सो ही गोष्ट मला वाटतं तुम्हाला माहिती असेल की हे उलट पुलट करायचे आणि ह्याला उलट पुलट करून निगेटिव्ह साइन द्यायचे. मला वाटतं ही गोष्ट तुम्हाला क्लिअर असायला हरकत नाही आहे. ठीक आहे. सो इथपर्यंत गोष्टी क्लिअर असाव्यात. सो हे कोफॅक्टर ज्यावेळी मी लिहितो त्यावेळी आता मी काय करणार, ह्याचा ट्रान्सपोज घेणार. ह्याचा ट्रान्सपोज घेतला, काय झालं, 4 आणि -3 आणि इथे काय झालं, -5 आणि 2. ठीक आहे. सो इथपर्यंत मला वाटतं गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. बघा 4 आणि -3 आलं, -5 आणि 2 इथे रिटेन झाले. सो हे इव्हेंच्युअली हे अदलाबदली झाले आणि हा तुमचा जो आलेला आन्सर आहे तो काय असणार आहे, ऍडजॉइंट ऑफ ए, किंवा ऑफ लिहू नका, ऍडजॉइंट ऑफ ए. ओके. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. कसं आहे सोपं, पण तरी सुद्धा काय होतं की बरेच वेळा मुलं गडबड करून ठेवतात की अरे असं कसं, ते तसं कसं, असं काही नाही. सिंपल आहे गोष्टी, सो या तशाच ठेवायला पाहिजे. ओके. सो बघा, तुम्हाला जर आता ह्याचा कोणी ऍडजॉइंट विचारला 2x2 चा, तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या दोघांना बदलायचं आहे आणि ह्या दोघांना बदलून निगेटिव्ह साइन देऊन टाकायचं आहे. सो मी जर आता असं म्हटलं A इज इक्वल टू, असं म्हटलं की 2 0 आणि इथे घेऊया आपण 3 आणि 5. ओके. हा जर घेतला आणि मला कोणी विचारलं ऍडजॉइंट ऑफ A काय येईल, तर मी काय करणार,
या दोघांना बदलली, 5 into इकडे आले, या दोघांना बदलली आणि मायनस मायनस साईन देऊन टाकले. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. सो मला वाटतं नाही सॉरी ऍडजॉइंटला नाही, हे को फॅक्टरला आणि ऍडजॉइंटला जागा तशीच राहणार आहे. ओके, सो इथे 3 राहील मायनस साईन सोबत. ओके ओके, सो को फॅक्टरला काय होतं, दोन्ही बदलतात, हे पण बदलतात आणि मायनस साईन. आणि ऍडजॉइंट जर काढायचं म्हटलं तर बघा इथे ऍडजॉइंट ह्याचा इथे लिहिलंय आपण की 4 2 बदलले, 2 च्या ऐवजी 4 आला, 4 च्या ऐवजी 2 आला, हे आहेत तसेच आहेत बघा, फक्त काय झालं त्यांना निगेटिव्ह साईन दिले. सो मला वाटतं डायरेक्टली पण 2/2 च्या तुम्ही काढू शकता, त्याच्यात काय फार कठीण नाही. ठीक आहे, आता 3/3 चं बघूया. एक 3/3 पण काढून घेऊ म्हणजे क्लिअर होऊन जाईल. सो काही घ्या तुम्ही, 1 -1 0 आपण एक्झाम्पल आलेलं त्यातलंच एक घेऊन घ्या, 3 2 1 आणि 4 -2 -3. ओके, सो हा तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला विचारले फाइंड ऍडजॉइंट ऑफ ए. आता ऑब्व्हियसली तुम्हाला को फॅक्टर्स काढावे लागतील. आता को फॅक्टर मॅट्रिक्स डायरेक्टली लिहू शकलं तरी चांगलं आहे आणि नाही लिहिता आलं तरी काय हरकत नाही, लक्षात घ्या. सो को फॅक्टर मॅट्रिक्स जर मला लिहायचं असेल तर मी जर डायरेक्टली लिहायचं म्हटलं तर पहिली गोष्ट म्हणजे हे बघा, सो हे काय झालं -6 आणि हे इथे +2 म्हणजे बरोबर आहे ना, -6 झाला हा, -6 आणि +2 बरोबर आहे, -4 झाला. मग -4 पण साईन काय राहिली पॉझिटिव्ह, कारण पहिला एलिमेंट आहे. आता हा -1 असो नाही तर काही असो, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. मला सॉल्व्ह काय करायचं आहे, हा आणि हा उडवला, हे किती आलं -9 आणि -4 म्हणजे किती झालं -13. पण इथे मी साईन काय देतो, प्लस मायनस देतो ना. सो -13 जर कॅल्क्युलेशनने आलंय तर मायनस साईन दिल्यानंतर -13 +13 झालं. ठीक आहे, सिमिलरली ह्याचा विचार केला तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं. सो -6 आणि -8 म्हणजे -14. आता -14 कॅरी फॉरवर्ड होईल कारण तो पॉझिटिव्ह एलिमेंट आहे. ठीक आहे, इथे बघा आता हा गेला, हे किती झालं 3 आणि हे किती झालं 0. सो ऑब्व्हियसली इथे 3 मायनस साईन सोबत येईल कारण काय, हा निगेटिव्ह एलिमेंट देतो. ठीक आहे, सिमिलरली हा बघितला तर हे गेलं -3 आणि हे झालं -4, पण हा -3 आहे तसंच आहे कारण इथे पॉझिटिव्ह एलिमेंट आहे. पॉझिटिव्ह एलिमेंट म्हणजे काय, साईन काय पण देत नाही ते. हा घेतला, हे आणि हे उडालं, नाही हे आणि हे उडालं, सॉरी, दिस वेंट. सो दिस -2 आणि +4 म्हणजे +2 झालं, पण हा साईन देणार निगेटिव्ह, सो -2 झालं. हा एलिमेंट हे आणि हे गेलं, -1 म्हणजे हा झाला -1 आहे तसा. हा एलिमेंट म्हणजे हे आणि हे गेलं म्हणजे राहिलं -1, पण हा इथे 1 आहे पण तो -1 येईल कारण हा निगेटिव्ह एलिमेंट देतो. माहिती नाही, शंकरपाळी सांगितली होती मायनस साईनची, आठवत असेल तर बघा, निगेटिव्ह. सो ते इथे येणार आहे. ओके, आणि निगेटिव्ह कधी मायनर मॅट्रिक्स असेल तर, मायनरचं फाइंड करत असाल तर, आणि को फॅक्टर असेल तर ऑब्व्हियसली डायरेक्ट साईन लिहायचे आहे. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका, को फॅक्टर कसं फाइंड करायचं व्यवस्थित बघा. ओके, सो हा -3 चा आता एलिमेंट हे आणि हे गेलं, 2 1 2 आणि हे -3. सो बरोबर ना, +3 म्हणजे 5 झाला, म्हणजे +5 झाला. सो हे झालं काय झालं, को फॅक्टर. आता याचा ट्रान्सपोज घेतो म्हणजे मला काय भेटेल, ऍडजॉइंट ऑफ ए भेटेल. सो ट्रान्सपोज घेतला काय आला, -4 -3 -1 13 -3 -1 -14 -2. सो दिस विल बी युअर आन्सर. सो ऍडजॉइंट ऑफ ए. लक्षात घ्या. आता वाटत असेल की अरे ही प्रोसिजर किती छोटी आहे, कारण जेईच्या हिशोबाने आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आता गंमत काय होणार माहितीये की ज्यावेळी तुम्ही बोर्डमध्ये कराल ना, हे सगळे C11 C12 सगळे लिहावे लागतात, ऍज इट इज लिहावे लागतात. ते 2 पानांच्या पेक्षा जास्त एक्झाम्पल होतं. आणि इनव्हर्स विचारला असेल तर ह्याच्यात पण एक स्टेप पुढे जायला लागतं. आणि तुम्हाला ही गोष्ट कळली ना, ऍडजॉइंट कसं फाइंड करायचं आहे, तर इनव्हर्स फाइंड करायला सोपं जाणार आहे. त्याच्यामुळे ही पहिली स्टेप आहे अंडरस्टँडिंगची. सो ही कळणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी म्हणा आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया की एक जनरल एक स्टेटमेंट आपण एक लिहून बघूया की ज्यावेळी एखादा जनरल मॅट्रिक्स दिला असेल A11 A12 A13 अप टू काय A1n. ठीक आहे, सिमिलरली इथे काय येणार आहे A21 A22 A23 अप टू A2n. असं करत करत AN1 बरोबर आहे, असं करत इथं ANn. सो असा जनरल आपल्या इथे मॅट्रिक्स येणार आहे. आता ऍडजॉइंट ज्यावेळी मी काढेन, ह्याचा ऍडजॉइंट ज्यावेळी मी काढायला सांगत नाही, टेन्शन घेऊ नका. काय येणार आहे की ह्याचे को फॅक्टर जे येतील त्याचा ट्रान्सपोज, बरोबर आहे. म्हणजे काय, C11 इथे आला तर C12 इथे नाही येणार, C21 इथे येणार आहे, बरोबर आहे. कारण काय करणार आहे मी, ट्रान्सपोज घेणार आहे. चला आपण तुम्हाला लिहूनच देऊया. आपण को फॅक्टर मॅट्रिक्स लिहूया. आपण पहिला को फॅक्टर मॅट्रिक्स लिहून घ्या. C12 C13 असं करत C1n C21 C22 C23 इथे झालं C2n, इथे झालं CNN. ओके, चॅनलच झाला. ओके,
N1. आता ह्याचा ट्रान्सपोज घेतल्यावर मला काय भेटेल तर ऍडजॉइंट भेटणार आहे, बरोबर आहे ना. सो मी काय केलं, ह्याचा ऍडजॉइंट म्हणजे काय येणार इथे माझा C11 C21 अप टू CN1, बरोबर आहे. सिमिलरली इथे C12 C22 इथे 2 च्या ऐवजी मी 2 लिहिला, ठीक आहे, अप टू CN2 असं करत 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 CNN पर्यंत आलो आणि इथून करत 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 C1N आलं, इथे C2N आलं. सो दिस विल बी माय ऍडजॉइंट आन्सर. ठीक आहे. तर जनरल मध्ये तुम्हाला ही गोष्ट कळली असेल की आपण काय करण्याचा प्रयत्न करतोय. कारण आता मला ना ह्याची गरज काय आहे की ही प्रॉपर्टी मी तुम्हाला का लिहून दिले, तर मला ज्या पुढच्या प्रॉपर्टीज डिस्कस करायच्या आहेत ऍडजॉइंट वरती, तर त्या ह्याच्यावरती डिपेंड आहेत. हे जे मॅट्रायसेस लिहिलेत ना ए आणि ऍडजॉइंट ऑफ ए, चांगलं डोक्यात ठेवा. मला आता प्रॉपर्टी एक डिस्कस करायला सुरुवात करायची आहे, ठीक आहे. सो चलो लेट अस स्टार्ट विथ प्रॉपर्टी नंबर 1. आता मी याला नोट म्हणत नाही, प्रॉपर्टी म्हणतोय, ठीक आहे. काय लिहितो बघा, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, मी असं लिहिलं. आता मी डायरेक्ट प्रॉपर्टी लिहित नाहीये की काय येतं. आता जस्टच मी तुम्हाला सांगितलं की काय होणार आहे A11, बरोबर आहे. A11 त्याच्यानंतर A12 A13 असं करत 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 सॉरी हे एवढं नको लिहूया, A1N लिहूया म्हणजे आपल्याला ते जास्त सोयीस्कर पडेल, ठीक आहे. हे असं काहीतरी होतं, बरोबर आहे. सिमिलरली इथे लिहिताना काय होणार होतं A12 इथे सॉरी A21 A22 अप टू A2N, इथे असं करत करत AN1, बरोबर आहे. असं इथं ANN आणि ऍडजॉइंट काय होतं त्याचा, ऍडजॉइंट असा होता C11 तर C21 इथे होता, बरोबर आहे ना. बघा तुम्ही C21 इथे होता, बरोबर आहे. सो C21 असं करत करत CN1 इथे C12 इथे C22 असं करत करत CN2 आणि असं करत करत C1N C2N आणि CNN. आता असं ज्यावेळी आहे त्यावेळी आता थोडंसं जरा कॉम्प्लिकेटेड होणार आहे, पण मी तरी लिहून दाखवतो तुम्हाला. आपण काय करूया की हा रो कॉलम आणि हा रो मल्टिप्लाय करूया. आपल्याला बेसिक मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी माहिती आहे, हा n इंटू एनचा मॅट्रिक्स आहे, हा पण n इंटू एनचा आहे, सो मल्टिप्लाय करू शकतो. सो काय होते बघा A11 इंटू C11, ठीक आहे. मी रो नाही लिहित आहे, मी कॉलम लिहिण्याचा प्रयत्न करतो. काय आहे की हा मल्टिप्लाय केला ह्या अखंड याला, ठीक आहे. सो A11 C11 त्याच्यानंतर प्लस A12 C12 असं करत 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 काय येणार आहे शेवटला AN1 प्लस C1N, ठीक आहे, बरोबर आहे. असंच काहीतरी येईल ना. सो असं असताना ही गोष्ट मला माहिती आहे की असं ज्यावेळी मी लिहिणार आहे त्यावेळी बघा काय होणार आहे की इथे जी गोष्ट येईल ना, आता हे पुढचं मी लिहित नाही कारण काय होईल खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. मी फक्त पहिल्या एलिमेंटसाठीच बघतोय की होल एलिमेंट ज्यावेळी मला लिहायचं तेव्हा ह्यावेळी मी ह्याला मल्टिप्लाय केलं, बाकी काय मी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, ठीक आहे. सो हे झालं, इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या. A11 कशाला मल्टिप्लाय झालं की याला झालं A12 ला झालं, बरोबर आहे ना. A11 C11 A12 बरोबर आहे, C12 ला झालं, ठीक आहे. सिमिलरली ज्यावेळी मी सेकंड एलिमेंट लिहीन तर हा रो याला मल्टिप्लाय होईल म्हणजे काय A21 C11 प्लस A22 C12, ठीक आहे. असं करत 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 कुठेतरी गोष्ट जाणार आहे, बरोबर आहे. असं करत 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 गोष्ट कुठेतरी पुढे जाणार आहे. ओके, C1N नाही, रो ना N1च येईल इथे, सॉरी बाय मिस्टेक, कारण आपण असे मल्टिप्लाय करतो ना. सो 1 नंतर 1N आणि इथे आता काय येणार आहे हा N1, कारण मी आता हा काय केलाय हा असा मल्टिप्लाय करतोय, बरोबर आहे. सो C22 तसं इथे आता येणार A2N, तो कशाला C1N ला मल्टिप्लाय झाला, ठीक आहे. अरे बाकी भरपूर एलिमेंट्स येणार आहेत, मी त्याच्याबद्दल सध्या काही बोलत नाहीये. का बोलत नाहीये तर आता बघा की मी रो 1 ला कॉलम 1 ने मल्टिप्लाय केलं, मला पहिला कॉलमचा एलिमेंट भेटला, बरोबर आहे. जर मी ते एक छोटा मॅट्रिक्स लिहायचं म्हटला तर हे जे काय मोठं लिहिलंय ना हे फक्त मला ही व्हॅल्यू देणार आहे, हे जे दुसरं लिहिलंय ही फक्त छोटी इथे व्हॅल्यू देणार आहे. सो मी फक्त कॉलम बद्दल बोलतोय सध्या, ठीक आहे. बाकीचं मी रिकामच ठेवलंय, ते लिहू पण शकत नाही सोडा. पण आता इथे बघा की हा A11 एलिमेंट आहे आणि त्याचाच कोफॅक्टर मल्टिप्लाइड आहे. इथे A12 एलिमेंट आहे त्याचा कोफॅक्टर मल्टिप्लाइड आहे, A1N एलिमेंट आहे त्याचा कोफॅक्टर मल्टिप्लाइड आहे. म्हणजे ज्यावेळी एलिमेंट आणि त्याचा कोफॅक्टर मल्टिप्लाय होतो त्यावेळी मला काय भेटतं, त्यावेळी मला भेटतं ते म्हणजे मॉड ऑफ ए भेटतं, बरोबर आहे. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए भेटतं मला 100%. आणि ज्यावेळी मिसमॅच असेल त्यावेळी मला काय भेटतं 0 0 0 भेटतं, ठीक आहे. आता तेच तुम्ही थोडंसं एक्सटेंड केलं तर तुम्हाला कळेल की फक्त डायगोनल एलिमेंट्स जे काही त्या मोठ्या मॅट्रिक्सचे असतील
ते मॉड ऑफ ए असं भेटतील आणि बाकी रेस्ट ऑफ द एलिमेंट्स हे सगळे 0 0 0 0 0 0 असेच भेटतात. आता हा थोडा दिसताना मिसमॅच वाटेल, पण भावना समजून घ्या काय आहेत की इथे आपल्याला डायगोनल एलिमेंट्स काय देणार आहेत, तर डिटर्मिनंट ऑफ ए देणार आहेत, बाकी सगळ्या व्हॅल्यूज काय असतील तर 0 असणार आहेत. तर ह्याच्यावर मी काय कन्क्लूड करू शकतो की जर मी डिटर्मिनंट ऑफ ए जो की एक नंबरच आहे, बरोबर आहे, डिटर्मिनंट म्हणजे काय, एक नंबरच आहे, त्याला जर मी बाहेर काढलं तर दिसणारा मॅट्रिक्स काय असेल, असा असेल ना 0 1 0 0 0 1 अँड सो ऑन, असा मोठा असेल. म्हणजेच काय की एक आयडेंटिटी मॅट्रिक्स असणार आहे. म्हणजेच मी असं लिहू शकतो की दिस इंटू आय एन. सो हीच आहे तुमची प्रॉपर्टी नंबर 1 की ए इंटू adjoint of A into adjoint of A is equal to determinant of A into identity matrix. So this is your property number 1 which is very 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 important. आता ह्याला मी थोडंसं अजून बदलून लिहू शकतो की A into adjoint of A should be equal to adjoint of A into A. ओके, म्हणजे हे इक्वल असले तर ऑब्विसली काय असणार आहे, दिस ऑल विल बी डेफिनेटली इक्वल टू काय असणार आहे, mod of A into I n. Okay, so clear about this thing. So this is your property number 1 which is very very important. So ही थोडीशी ब्रॅकेट मध्ये अशी करून घ्या आणि लिहून घ्या, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ह्या प्रॉपर्टीवरती आपल्याला बऱ्याचशा प्रॉपर्टी डिस्कस करायच्या. ठीक आहे, आता लगेच इकडे येतो बघा, प्रॉपर्टी नंबर 2 डिस्कस करून घेतो. जर इफ इन दिस अबो इक्वेशन mod of A is not equal to 0, बरोबर आहे, तर मी काय करू शकतो, हा mod of A जर 0 नाहीये तर तो एक नंबरच असेल ना, कुठलाही नंबर असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मला फरक नाही पडत, तो मी ह्यांना डिवाइड करू शकतो ना, इथे कुठेतरी ह्यांच्या डिनॉमिनेटरला आणू शकतो. चला मी काय करतो की हे इक्वेशन असं लिहितो, A इंटू adjoint of A इज इक्वल टू mod of A इंटू आय एन. आता मी म्हटलं हा 0 नाहीये, म्हटलं मी डिवाइड केलं, पण मी ह्याला नाही डिवाइड करत, मी काय करतो adjoint of A ला त्याला डिवाइड करून टाकतो. ठीक आहे, सो adjoint of A ला मी इथे डिवाइड केलं, ह्याला ब्रॅकेट मध्ये लिहूया इज इक्वल टू आय एन. ओके, आता एक ह्याच्यावर एक गोष्ट मला क्लिअर झाली पाहिजे की हेच म्हणजे काय आहे रे, व्हॉट इज दिस, दिस इज नथिंग बट इनवर्स, ए इनवर्स, आठवतंय का बघा. सो इव्हेंच्युअली मला काय लिहायचं आहे, ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय एन. आपल्याला ही प्रॉपर्टी माहिती आहे, लक्षात घ्या, ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. म्हणजेच काय झालं की ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय एन जर असेल तर हा जो ब्रॅकेटेड पार्ट आहे तो काय झाला, तर ए इनवर्स झाला. म्हणजेच मी ए इनवर्सला काय लिहू शकतो, तर adjoint of A अपॉन mod of A, किंवा तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये असं दिसेल this into adjoint of A. Okay, this is nothing but A inverse. This is also a very very important formula. आता very very important लिहिण्याचं कारण काय आहे की तुम्हाला बरेच वेळा क्वेश्चन येतो, फाइंड द इनवर्स ऑफ गिवन मॅट्रिक्स. तर तो मॅट्रिक्स ऑर्थोगोनल फॉर्थोगोनल काय पण असू दे, काय मला फरक नाही पडत, पण जनरल ज्यावेळी मॅट्रिक्स असेल, कसं आहे टिपिकल स्पेशल मॅट्रिसेस बद्दल नाही बोलत आहे, पण एखादा जनरल मॅट्रिक्स जो स्क्यू पण नाहीये, सिमेट्रिक पण नाहीये, ऑर्थोगोनल पण नाहीये, काहीच नाही, म्हणजे एक साधा जनरल मॅट्रिक्स आहे, त्याचा इनवर्स ज्यावेळी मला फाइंड करायला विचारतील तर मला ही प्रोसिजर फाइंड करायला लागेल की पहिली स्टेप म्हणजे काय असणार आहे, स्टेप 1 दॅट फाइंड mod of A. ओके, फाइंड mod of A, आणि त्यात सुद्धा काय असलं पाहिजे, इट शुड नॉट बी इक्वल टू 0. जर तो इक्वल टू 0 आला, इफ mod of A इज इक्वल टू 0 देन A इज नॉट इन्व्हर्टिबल or that is A inverse does not exist. सो बरेच वेळा ना असं ट्रिकी क्वेश्चन पण येतो बोर्ड मध्ये की ते लोक मॅट्रिक्स देतात आणि सांगतात ह्याचा इनवर्स फाइंड करा. पोरं मस्तपैकी आहे ना त्याचा पहिला ऍडजॉइंटच काढायला सुरू करतात, चला ऍडजॉइंट काढूया, मजा येते. ऍडजॉइंट काढतायत, 1 पान झालं, 2 पान झालं, 2 पेजेस नंतर मला कुठेतरी ऍडजॉइंटचं आन्सर भेटतं आणि मग मी जातो मॉड काढायला आणि मग मला कळतं मॉड आलाय 0, म्हणजे झालं आयुष्याचं कल्याण. हे जे काय केलं त्याची सगळी वाट लागली, म्हणजे एवढा टाइम पूर्णपणे वेस्ट केला. त्याच्यामुळे हुशार माणसासारखं पहिला मॉड काढा, तो नॉन झिरो येतोय काय बघा, जर तो नॉन झिरो येतोय तर तो ऑब्व्हियसली इनवर्स अवेलेबल आहे, म्हणजे काढू शकतो. आणि मग तुम्ही काय करा, स्टेप नंबर 2 मध्ये ऍडजॉइंट फाइंड करा. आता ऍडजॉइंट मध्ये पण 2 स्टेप आहेत, कोफॅक्टर आणि ट्रान्सपोज, पण ठीक आहे. आणि स्टेप नंबर 3 मध्ये तुम्ही ए इनवर्सचा फॉर्म्युला अप्लाय करा, जो की 1/mod of A इंटू adjoint of A आहे. ठीक आहे, सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. लक्षात, भरपूर इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण डिस्कस करतोय आजच्या लेक्चरमध्ये. जर मी मागासच क्वेश्चन घेतला, लेट मी टेक द क्वेश्चन विच वॉज रिटन एट फर्स्ट.
काय होता 1 - 1 0, त्याच्यानंतर होता 3 2 1 आणि 1च होता ना हो, आणि 4 - 2 आणि -3. ठीक आहे. आणि ह्याचा मला सांगितलंय फाइंड ए इनव्हर्स. तर पहिली गोष्ट मी जसं सांगितलं की पहिला मॉड ऑफ ए फाइंड करून घ्या. आता मॉड ऑफ ए फाइंड करायला काय, मी ह्याला सोडवू शकतो, पण त्याच्याऐवजी मी काय केलं, रो 1 घेतला आणि त्याला त्याच्या कोफॅक्टरने मल्टिप्लाय केलं. आता रो 1चा कोफॅक्टर काय होता ते बघून घेऊया. चला जरा एक पटकन नजर मारूया. बरोबर आहे ना, -4 होता, म्हणजे 1 × -4 आणि 13 × -1 -14 × 0 म्हणजे -4 -13. ओके, सो -4 आणि इथे काय होतं -13. सो -4 -13 इज इक्वल टू -17. सो डेफिनेटली दिस इज नॉट इक्वल टू 0. सो ए इनव्हर्स एक्झिस्ट, हे इथं मला क्लिअर झालं. ठीक आहे. जर ए इनव्हर्स एक्झिस्ट करतोय, आता हे अशा पद्धतीने तुम्ही, आता मला कसं आहे, मला कोफॅक्टर माहिती होते म्हणून मी पटकन असं काढलं, नाही तर तुम्ही नॉर्मली काढा, जसं डिटर्मिनंट फाइंड करता तसं डिटर्मिनंट नॉर्मली फाइंड करा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला इथे समजलं. आता मी काय करू शकतो, माझ्याकडे ऍडजॉइंटचं आहे, ऍडजॉइंट मला माहिती आहे, सो मी ए इनव्हर्स लिहू शकतो ना. ए इनव्हर्स काय असेल, 1/-17 इंटू, आता तो मॅट्रिक्स काय होता, कोफॅक्टर मॅट्रिक्स, तो बघून घेऊया. हा होता ना, -4 -3 -1, -4 -3 -1, त्याच्यानंतर 13 -3 -1 असं होतं ना काहीतरी, -1 आणि -14, त्याच्यानंतर -2 आणि 5. एकदा चेक करून घेऊया, -25. ठीक आहे. सो हे जे काय आलं, हा तुमचा आला ए इनव्हर्सचा आन्सर. आता विचार करा, ज्यावेळी मला हा क्वेश्चन डील करायचा असेल, नॉर्मली फाइंड करायचा असेल, त्यावेळी माझी हालत काय होणार. ठीक आहे. सो इथे तुम्हाला थोडंसं कळलं पाहिजे. आता ह्याला ना काही वेळा असं पण लिहिलं जातं. ओके, हा -17 आतमध्ये घेऊन जायचा. जे डिव्हिजन वाले मुलं होते विचारत होते, सर डिव्हिजन पॉसिबल आहे का, तरी हे असं पॉसिबल आहे. सो -4 झाला पॉझिटिव्ह, सो 4/17, -3 झाला पॉझिटिव्ह, सो 3/17, -1 झाला पॉझिटिव्ह, सो 1/17, त्याच्यानंतर 13 तसंच राहिला, सो -13/17, 3 झाला पॉझिटिव्ह, 3/17, बरोबर आहे ना. आणि इथे झालं -1/17, इथे काय झालं -14 म्हणजे 14/17, -2 म्हटल्यावर इथे 2/17 आणि हा -5/17. सो दिस विल बी आन्सर. ओके, हे पण आन्सर ऑब्व्हियसली असणारच आहे आपलं. सो हे जरा दिसताना असं घाण दिसतं म्हणून जरा हे असं लिहिलेलं सुटसुटीत आणि बेटर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो क्वेश्चन तुम्ही कुठलाही घेऊ शकता, त्याचा इनव्हर्स म्हणजे फाइंड करायच्या आधी पहिला त्याचा मॅट्रिक्स तुम्ही बघा की भाई येतो का, डिटर्मिनंट त्याची व्हॅल्यू नॉन झिरो आहेत का, आणि मग काहीतरी सुरुवात करा. नाहीतर हे राहिलं म्हणतात ना, अख्खं रामायण वाचून झालं आणि रामाची सीता कोण असं विचारणारा प्रश्न म्हणजे ही गोष्ट आहे की मी सगळं फाइंड केलं, मस्तपैकी ऍडजॉइंट फाइंड केलं आणि मग मला कळतंय अरे बापरे माझा डिटर्मिनंट तर 0 येतोय, म्हणजे ए इनव्हर्स एक्झिस्टच करत नाही. लक्षात घ्या. ओके, थोडंसं स्मार्ट वर्क पाहिजे. ठीक आहे. सो आता मला वाटतं प्रॉपर्टी नंबर आपण कुठली बघितली होती, 2 प्रॉपर्टी बघितल्या. ठीक आहे. सो प्रॉपर्टी नंबर 3 बघून घेऊया, कारण त्याचे प्रॉपर्टीज महत्वाच्या आहेत. ठीक आहे. आता बघा, ए इनव्हर्स आय हे मला आता माहिती आहे, बरोबर आहे. मी जर डिटर्मिनंट घेतला, इफ आय टेक डिटर्मिनंट ऑन बोथ साइड्स, तर काय होईल, दिस इंटू दिस, याचा डिटर्मिनंट झाला. याचा डिटर्मिनंट घेऊया, तो 1च येणार आहे. आता ह्याला ज्यावेळी मी बाजूला घेईन त्यावेळी काय होणार आहे की हा वेगळा आला आणि हा वेगळा आला. ठीक आहे, जस्ट अ मिनिट, इनव्हर्स आणि हे किती झालं, 1 झालं. पण आता बघा, मी काय करू शकतो, ए इनव्हर्सला काय लिहू शकतो की हा ए इकडे घेऊन गेलो, इफ इट इज नॉन झिरो देन मी काय करू शकतो, इकडे घेऊन जाऊ शकतो, म्हणजे ए इनव्हर्स चा डिटर्मिनंट काय असणार आहे, तर 1 डिटर्मिनंट ऑफ ए. ठीक आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवा, हे समजणं फार फार गरजेचं आहे. म्हणजे ह्याला मी काय म्हणू शकतो, दिस इनव्हर्स रेसिप्रोकल ऑफ दिस. एक लक्षात घ्या, लिहिण्यात फरक काय तो सांगतो की ज्यावेळी मी असं लिहितो ना असं, तर माझं म्हणणं काय आहे की हा जो ए इनव्हर्स आहे, ए इनव्हर्स त्याचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू, आणि मी ज्यावेळी असं लिहितो त्यावेळी मी काय लिहितो, एका रेसिप्रोकल, एका नंबरचा रेसिप्रोकल लिहितो. हे कळलं पाहिजे. इथे लक्षात घ्या, इथे तो ए इनव्हर्स जो आहे, जो मी एवढा मेहनत करून फाइंड केला, त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू, आणि जेव्हा मी असं लिहितो त्याचा अर्थ काय होतो की डिटर्मिनंट ऑफ ए चा रेसिप्रोकल. ओके, सो हा फरक आहे. सो हे समजून घ्या, हे आणि हे वेगळ्या आहेत गोष्टी, हे आपल्याला कळायला हरकत नाहीये. ओके, लिहिण्याची पद्धत वेगळी आहे हे समजून घ्या, पण ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायला सोपी आहे. ठीक आहे. सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या असतील, तर प्रॉपर्टी नंबर 4 बघून घेऊया. काय बघूया. ओके, सो आता प्रॉपर्टी नंबर 4 बघा, के इंटू ए. आता ह्याचा होल इनव्हर्स मी दिला,
तर तो काय लिहू शकतो मी ए इनवर्स अपॉन के अशा पद्धतीने लिहू शकतो. आता याला प्रूफ द्यायचं म्हटलं तर काय होईल की हा के ए आहे हा तसाच घेतला, ठीक आहे, आणि ह्याला मी मल्टिप्लाय केला, ठीक आहे. इफ आय मल्टिप्लाय टू दिस आणि मला माहिती आहे हे आय आहे इक्वल टू आय असणार आहे, बरोबर आहे. सो ह्याला तुम्ही जरा सोडवण्याचा प्रयत्न करा. आता काय होईल की ओके वेट अ मिनिट, याला आपण प्रूफ कसं देऊ शकतो. आता के ए जस्ट अ मिनिट हां ए इनवर्स इज इक्वल टू आय म्हणजे के ए इंटू के ए इनवर्स विल बी ऑल्सो इक्वल टू आय, ठीक आहे. ही गोष्ट आपण लिहिली, बरोबर आहे, ही बरोबर आहे. कसं आहे ए इंटू ए इनवर्स जर आय आहे तर के ए आणि के ए इनवर्स तो पण आयच असणार आहे. के काय एखादा स्केलर क्वांटिटी आपण म्हणतोय, ठीक आहे. आता मी काय करतो याला ए इनवर्स मल्टिप्लाय करतो सगळ्याला. तर ए इनवर्स म्हणजे ह्याला मल्टिप्लाय केल्यावर ए इंटू ए इनवर्स निघून गेला, राहिला काय के इंटू आय म्हणजे केच राहिला. हा काय झाला ए इनवर्स आहे तसा इथे राहिला आणि ह्याला ए इनवर्स मल्टिप्लाय केल्यावर काय झालं ए इनवर्सच भेटला. आता काय केलं के मी इकडे घेऊन आलो. सो के इंटू ए इनवर्स इज इक्वल टू ए इनवर्स अपॉन के. सो दिस इज नथिंग बट व्हॉट इज द प्रॉपर्टी रिटर्न ओव्हर हिअर. सो प्रूफ पण क्लिअर आहे. तुम्ही प्रूफ पेक्षा मी म्हणतो हे प्रॉब्लेम म्हणून जे लक्षात ठेवा ना ते फार महत्वाचं आहे. कारण कसं आहे प्रॉब्लेम म्हणून लक्षात ठेवलं तर मला ते पुढे पण जाऊन कुठे ना कुठे 100% उपयोगी येणार आहे. सो प्रॉपर्टी नंबर 5, प्रॉपर्टी नंबर 5 काय सांगते बघा की ऍडजॉइंट ऑफ के ए इज इक्वल टू के ए इंटू के ए इनवर्स. ओके. आता प्रॉपर्टी म्हणजे काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे आपण ह्याला थोडंसं अजून सोप्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करूया. आता हे के ए म्हणजे काय के स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर म्हणजे काय एक व्हॅल्यू आहे, ठीक आहे. आता वेक्टर वगैरे म्हणजे सारखं जाऊन जाऊन स्केलर आठवतं. सो मी के ला बाहेर काढलं तर तो एन च्या पॉवर सोबत येणार आहे. सो हा असाच राहिला, बरोबर आहे. इथे काय होणार आहे, इथे परिस्थिती अशी होणार आहे ना की के ए इनवर्स हा काय लिहू शकतो मी ए इनवर्स अपॉन के, बरोबर. म्हणजेच काय ह्याची एक पॉवर कमी झाली म्हणजे के आणि हा ए इंटू हा ए इनवर्स हा काय झाला इथे ऍडजॉइंट ऑफ काय झाला ऍडजॉइंट ऑफ. सो ही प्रॉपर्टी इथे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवून घ्या. हे प्रूफ टाईप आहे पण ही गोष्ट महत्वाची आहे. आता ए इंटू ए इनवर्स ही गोष्ट लक्षात राहत असेल तर बघा ऍडजॉइंट साठी हाच फॉर्म्युला आपण लिहिला होता, आठवतो का. बघा बघा इथे ए इंटू ए इनवर्स म्हणजेच काय झालं ऍडजॉइंट ऑफ ए. हा ए इकडे घेऊन जा. सो मॉड ऑफ ए इंटू ए इनवर्स काय झाला ऍडजॉइंट ऑफ ए. सो तेच इथे वापरण्याचा प्रयत्न केलाय की मॉड ऑफ ए इंटू ए इनवर्स म्हणजेच काय ऍडजॉइंट ऑफ ए. सो ऍडजॉइंट ऑफ के ए विल बी इक्वल टू दिस. सो दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. अशा प्रॉपर्टीज खूप आहेत त्याच्यामुळे असं कंटाळा करून नाही चालणार की आता ही प्रॉपर्टी कशी प्रूव्ह करू वगैरे, पण करावी तर लागणार आहे, ठीक आहे. प्रॉपर्टी नंबर 6 बघून घ्या काय दिलेलं आहे की ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू मॉड ऑफ ए इंटू आय एन, ठीक आहे. मॉड ऑफ ए इंटू आय एन जर असं दिलेलं असेल तर मी आता काय करू शकतो. आता बघा ह्याच्यामध्ये मी काय केलं डिटर्मिनंट घेतला म्हणजे मॉड घेतला आहे सगळ्यांचा. तर काय होणार आहे की मॉड ऑफ ए आणि मॉड ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए असं जर घेतलं, ठीक आहे. तर इथे काय होणार आहे मॉड ऑफ ए इंटू आय एन, ठीक आहे. पण आता मला एक गोष्ट माहिती आहे की मॉड ऑफ ए काय आहे एक नंबर आहे त्याला मी बाहेर काढू शकतो ना. सो मी त्याला विथ पॉवर ऑफ एन बाहेर काढली आणि राहिले काय मॉड ऑफ आय एन म्हणजे ती व्हॅल्यू काय झाली 1. पण इथे खरी गंमत होणार आहे. इथे काय होणार आहे की आता ज्यावेळी मी इथे सोडवणार आहे त्यावेळी ऍडजॉइंट ऑफ ए आहे तर हा मी इकडे ए घेऊन येऊ शकतो, बरोबर ना. हा ए मी इकडे डिवाइड करू शकतो म्हणजे काय ह्याची एक पॉवर कमी झाली म्हणजेच मी काय लिहू शकतो ऍडजॉइंट ऑफ ए त्याचा मॉड कशाला इक्वल आहे मॉड ऑफ ए रेज टू एन मायनस 1. ओके. सो लक्षात घ्या की महत्वाच्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण आता जेवढं आपण इनवर्स आणि ह्याच्या गोष्टी बघतोय त्याच्यावरूनच आपण ही गोष्ट लिहिली आणि त्याच्यावरून आपण प्रॉपर्टी डिराईव्ह केले की ऍडजॉइंट ऑफ ए चा मॉड म्हणजे कशाच्या इक्वल असतो मॉड ऑफ ए रेज टू एन मायनस 1. सो इम्पॉर्टंट गोष्ट आहे लक्षात आहे. कारण काय की ह्या प्रॉपर्टीज अशा आहेत ना की ह्या तुम्हाला सिम्प्लिफिकेशनला खूप उपयोगी येणार आहे. ह्या जर नाही आल्या तर सिम्प्लिफिकेशन प्रोसेस पण कठीण वाटेल तुम्हाला पण. ओके. नेक्स्ट बघूया. आता छोट्या छोट्या प्रॉपर्टीज आहेत कारण एवढ्या प्रूव्ह झाल्यानंतर आता तुम्ही पटापट लिहू शकता. सो ऍडजॉइंट ऑफ ए बी काय असणार आहे ऍडजॉइंट ऑफ बी इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, ठीक आहे. सो रिव्हर्सल लॉ जर आठवत असेल तर तुम्हाला इथे कळलं असेल की रिव्हर्सल लॉ फॉलो करतो जसं ट्रान्सपोज लॉ होता. प्रॉपर्टी नंबर 8 ए बी इनवर्स इज इक्वल टू बी इनवर्स इंटू ए इनवर्स. आता हे कसं आहे माहिती आहे की जेवढ्या प्रॉपर्टी ऍडजॉइंटला लागतात ना त्या जवळजवळ सगळ्या प्रॉपर्टी इनवर्सला पण लागतात. ओके. सो प्रॉपर्टी नंबर 9
ए इनव्हर्सचा इनव्हर्स म्हणजे काय झाला ए, जसं ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज ए तसं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रॉपर्टी नंबर 10 काय येणार आहे, ऍडजॉइंट ऑफ ए ट्रान्सपोज काय येणार आहे की ऍडजॉइंट ऑफ ए त्याचा होलचा ट्रान्सपोज. ओके, ऍडजॉइंट ऑफ ए त्याचा होलचा ट्रान्सपोज. ठीक आहे. सो हे झालं, किती झालं, प्रॉपर्टी 10 झाल्या. ठीक आहे. सो प्रॉपर्टी नंबर 11 काय येणार आहे बघूया, ए ट्रान्सपोजचा इनव्हर्स काय येणार आहे, ए इनव्हर्सचा ट्रान्सपोज. ओके. सो गोष्टी बघा कॉम्प्लिकेटेड करून घेऊ नका, सिंपल आहे, सिंपल ठेवण्याचा प्रयत्न करूया. प्रॉपर्टी नंबर 12 आता हे पटापट होत असतील पण ठीक आहे, ह्याला काय पर्याय नाही. ही प्रॉपर्टी कमी आणि वॉर्निंग जास्त आहे की ए इनव्हर्स इज नॉट इक्वल टू ए इनव्हर्स प्लस बी इनव्हर्स. हे लक्षात घ्या, हे डोक्यामध्ये फिट करून टाका. सो ही प्रॉपर्टी कमी आणि वॉर्निंग त्याच्यामुळे म्हटलं की हे मुलं असं करून ठेवतात. त्याच्यानंतर ऍडजॉइंट ऑफ ए रेस टू के इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए त्याचा होल रेस टू के. आता हे सिंपल आहे. तर तुम्ही विचार करा ऍडजॉइंट ऑफ ए रेस टू 3 असतं इथे, तर काय झालं असतं ए इंटू ए म्हणजे काय शेवटी ए क्यूबच आहे. म्हणजेच काय ऍडजॉइंट ऑफ ए ऍडजॉइंट ऑफ ए ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजेच काय ऍडजॉइंट ऑफ ए चा क्यूब. तो सिंपल आहे. सो प्रूफ पण याचे काही कठीण नाही आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. सो प्रॉपर्टी नंबर 14 काय ती पण बघूया. आता सर ऍडजॉइंटला लागली, इनव्हर्सला पण लागणार, मायनस इज इक्वल टू काय येणार आहे ए इनव्हर्सचा रेस टू के. ठीक आहे. सो जेवढ्या प्रॉपर्टीज बघितल्या, अजून पण प्रॉपर्टीज आहेत, पण आता जरा कसं आहे, जरा पॉज घ्यायला हरकत नाही आहे तुम्हाला आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टी एकदा पुन्हा रिवाइज करा, कारण पुढे काय आहे ह्या प्रॉपर्टी अजून वाढणार. 16-17 मला वाटतं 17 एक प्रॉपर्टीज आहेत. सो ह्या प्रॉपर्टी कमी आणि फॉर्म्युले जास्त आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे काय तुम्हाला हे पाठ करणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे ही प्रत्येक प्रॉपर्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. सो जेवढं तुम्हाला दिलं जातं ते तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला हे सगळं जे आहे ते पाठ पाहिजे. ठीक आहे. सो चला पुढच्या प्रॉपर्टी बघून घेऊया आपण. सो प्रॉपर्टी नंबर 15 बरोबर, 14 प्रॉपर्टी झालेल्या आहेत. थोडंसं तुम्ही जरा मागच्या सगळ्या प्रॉपर्टी रिवाइज करा. सो प्रॉपर्टी नंबर 15 काय बोलते बघा, ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू आपण काय म्हणतो मॉड ऑफ ए इंटू ए इनव्हर्स. बरोबर आहे, ही गोष्ट आपण म्हणतो. पण जर मी ह्याला पुन्हा जर ऍडजॉइंट लावलं तर काय होईल की ऍडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे. आणि इथे काय होईल मॉड ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, ए ला लावलाय आणि इंटू ऍडजॉइंट ऑफ ए त्याचा होल इनव्हर्स. बरोबर आहे. सो हे झाल्यानंतर मला माहिती आहे आत्ताच बघितलं मॉड ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए काय होतं, मॉड ऑफ ए रेस टू n - 1. ही गोष्ट मला माहिती आहे. आणि ह्याला मी काय लिहू शकतो, ऍडजॉइंट ऑफ ए ला जर मी लिहायचं म्हटलं तर ब्रॅकेट मध्ये लिहू शकतो मॉड ऑफ ए इंटू ए इनव्हर्स. बरोबर आहे. हा बरोबर, मॉड ऑफ ए इंटू ए इनव्हर्स याचा होल इनव्हर्स. मग मी काय करू शकतो मॉड ऑफ ए n - 1 आणि ह्याचं काय होणार आहे, दिस इज अ नंबर आणि दिस इज अ मॅट्रिक्स. बरोबर आहे. म्हणजे मी काय करू शकतो, हे ह्याला गेलं तर हा ए असा आला आणि हे काय झालं हा डिवाइड झाला. ठीक आहे. सो ही पण आपण के ची प्रॉपर्टी बघितली, के इंटू ए इनव्हर्सची प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये काय बदलले, ए रेस टू n - 2 होईल आणि हा ए आहे तसा राहिला. सो ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू दिस थिंग. ओके. सो लक्षात घ्या की ही पण प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट आहे की ज्यावेळी ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट घेतो त्यावेळी काय बदल होतो हे करणं पण फार गरजेचं आहे. आता मी काय केलं की ह्याला पुन्हा ऍडजॉइंट लावला. ठीक आहे. इफ आय पुट किंवा ह्याला मॉड लावला. चला पहिला आपण मॉड घेऊया, ऍडजॉइंट ऑफ ए. ही आपण नेक्स्ट प्रॉपर्टी आपण म्हणू शकतो की प्रॉपर्टी नंबर 16 म्हणूया की मॉड ऑफ दिस थिंग काय येणार आहे, ह्याला सगळ्याला मॉड लागल्यानंतर काय फरक पडेल की हा एक नंबरच आहे. बरोबर आहे. दिस इज नथिंग बट जस्ट अ नंबर आणि हा आहे पूर्ण. हा नंबर ज्यावेळी आहे, ठीक आहे, ह्याला पुन्हा मी असं बघू शकतो की अरे हा जर मी म्हणतात ना तो ह्याला आता कसं सांगणार, ऍडजॉइंट ऑफ ए जर आपण घेतलं तर n - 1. ठीक आहे. आपण डिरेक्टली हे प्रूव्ह करण्यापेक्षा ना हे थोडं कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. आपण आहे ना सिंगल याच्यावरून प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करूया. ओके, विल ट्राय टू प्रूव्ह सिंगल बिकॉज काय आहे की हे कॉम्प्लिकेटेड होईल. आपण फक्त हे करूया की मॉड ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए. जर असं मला कोणी विचारलं तर ऑब्व्हियसली काय येणार आहे की मॉड ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए काय आहे की ए काय होतं ए n - 1. ठीक आहे, ए n - 1. आणि आता मी काय करतो की ऍडजॉइंट लावतो. सो ऍडजॉइंट ऑफ ए विल बी इक्वल टू मॉड मध्ये आता मी काय करू शकतो हे मॉड ऑफ ए रेस टू n - 1 म्हणजे ऍडजॉइंट ऑफ ए रेस टू
n-1. सो असं हे लिहिणं थोडंसं बेटर पडेल, कारण काय ह्याच्यात भरपूर कन्फ्युजन होणार. सो आता ऍडजॉइंट ऑफ ए मला माहिती आहे काय आहे, मॉड ऑफ, ओके, मॉड ऑफ ए रेस टू n-1, बरोबर आहे, मॉड ऑफ ए रेस टू n-1, आणि हे पण काय रेस टू n-1. सो ज्यावेळी हा नंबर मी बाहेर काढणार आहे त्यावेळी कशासोबत n-1 सोबत जाईल तो, आणि काय होईल मॉड ऑफ एचा n-1 चा स्क्वेअर होऊन जाईल. ठीक आहे. सो ही प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट आहे की आपण ज्यावेळी ऍडजॉइंट ऑफ ए मॉड मध्ये घेतो, ऍडजॉइंट ऑफ ए ज्यावेळी मी मॉड मध्ये पकडणार आहे त्यावेळी काय येणार आहे की मॉड ऑफ ए रेस टू n-1 चा स्क्वेअर. दोन ऍडजॉइंट आहेत म्हणून स्क्वेअर. आता जर 3 असते की ऍडजॉइंट ऑफ ए, ठीक आहे, ए जर असं असतं तर काय झालं असतं, मॉड ऑफ ए रेस टू n-1 चा क्यूब झाला असता. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही किती जे ऍडजॉइंट असतील ते लावू शकता, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाहीये. मला वाटतं इथपर्यंत प्रॉपर्टी सगळ्यांच्या क्लिअर असायला हरकत नाहीये. कितीला 16 झालं ना, ठीक आहे, बस एवढ्याच प्रॉपर्टीज आहेत. आता काही नोट आहे जे मगाशी पण आपण डिस्कस केली सोडा, पण तरी सुद्धा एक नोट म्हणून सांगतो, कारण आपल्याला जरा प्रॉब्लेम बघताना त्याची गरज लागणार आहे. जर ए असं दिलेलं आहे, ABCD दिलेलं आहे, ठीक आहे, तर ऍडजॉइंट ऑफ ए लिहिताना मी काय लिहिणार होतो बघा, आठवतंय का, मी सांगितलं होतं ना ऍडजॉइंट ऑफ ए काय लिहिणार मी की ए आणि बी ला काय केलं इंटरचेंज केलं, आणि हे बी आणि सी ला पण काय केलं इंटरचेंज केलं विथ मायनस साइन, आणि ह्याचा ट्रान्सपोज घेतला, म्हणजे काय झालं की पुन्हा की डी आणि मायनस बी आला आणि मायनस सी आणि ए आला. म्हणजे एक गोष्ट जर बघितली तर डायरेक्टली मी जर ऍडजॉइंट लिहायचा म्हटला एखाद्या ह्याचा, तर मी काय करणार की ही गोष्ट बदलणार आणि या दोघांना मायनस साइन लिहिणार. मग जर मला एक मॅट्रिक्स असा दिलाय 1 2 -3 आणि 4, आणि मला विचारलं की ह्याचा ऍडजॉइंट लिहा, तर डायरेक्टली मी काय लिहू शकतो, तर मला माहिती आहे की हे दोन इंटरचेंज करा, म्हणजे 4 1, आणि ह्या दोघांना मायनस साइन देऊन टाका, ह्याला आधी मायनस साइन आहे सो पॉझिटिव्ह झाला. सो दिस विल बी युअर ऍडजॉइंट आन्सर. ठीक आहे. सो हे आन्सर झालं. लक्षात घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण कसं आहे की तुम्ही म्हणा सर ही गोष्ट मगाशी पण डिस्कस केली, हो परत डिस्कस करण्याचं कारणच ते आहे की ती तेवढीच इम्पॉर्टंट आहे की मला ह्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे की 2/2 चं जर मला डायरेक्टली आन्सर लिहिता येतं तर फायदाच आहे. आता ह्याच्यामध्ये अजून ऍडिशन मी काय करू शकतो की जर एबी नाही, त्याचा डिटर्मिनंट काढला, त्याचा डिटर्मिनंट जर मी घेतला ह्या मॅट्रिक्सचा, तर एडी मायनस बीसी जर नॉट इक्वल टू 0 असेल, बरोबर आहे, हे जर नॉट इक्वल टू 0 असेल तर मी ए इनवर्स लिहू शकतो ना. ए इनवर्स काय येणार आहे, दिस अपॉन एडी मायनस बीसी, आणि हा ऍडजॉइंट कुठे गेला, हा वाला डी मायनस बी मायनस सी आणि ए. सो दिस विल बी युअर ए इनवर्स फॉर दिस गिवन मॅट्रिक्स इफ द डिटर्मिनंट व्हॅल्यू इज नॉट 0, जी की आपण इथे कंडिशन मेन्शन केली. ठीक आहे. सो ही कंडिशन इम्पॉर्टंट आहे की डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 नाही पाहिजे, नॉन 0 व्हॅल्यू पाहिजे, तर मला ते लिहायला सोपं पडेल. ठीक आहे. सो तुम्ही याच्यावर एक्झाम्पल काय हवे तेवढे बघू शकता. आता ए तुम्ही असा डिफाईन करा की 1 3 7 आणि 5 -7 आणि 5, तर ह्याचा तुम्हाला जर ऍडजॉइंट विचारलं, ओके, ऍडजॉइंट ऑफ ए जर असं कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय करणार आहेत, हे दोन बदलले, सो -7 आणि 1, बरोबर, आणि ह्या दोघांना काय केलं मायनस साइन देऊन टाकले. सो दिस विल बी युअर आन्सर. ठीक आहे. सो सोपं आहे. आणि ह्याचा इनवर्स फाइंड करायचं म्हटलं तर काय करा, तुम्ही ह्याचं डिटर्मिनंट काढा. सो -7 आणि हे काय झालं -15, म्हणजे हा नॉन 0 येतोय, म्हणजे तो ह्याला इथे डिवाइड करून टाका, तोच तुमचा आन्सर झाला इनवर्सचा. कसं आहे, एवढ्या गोष्टी जरी पटकन जमल्या ना तरी भरपूर उपयोग येणार. कारण कसं होतं की मला प्रॉब्लेम भेटल्यानंतर 3/3 ला तर मला मेहनत घ्यावीच लागते, पण इथे तशी काही गरज नाहीये मला. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक नोट करण्यासारखी गोष्ट म्हणजे काय, नोट 2 आपण लिहूया की डायगोनल मॅट्रिक्स जर दिला असेल, डायगोनल मॅट्रिक्स दिलाय म्हणजे ए बी सी अँड डी, जर 4/4 चा मॅट्रिक्स आहे, डायगोनल मॅट्रिक्स हा ए जर डिफाईन करूया याला, तर याचा ए इनवर्स ज्यावेळी मला फाइंड करायचं असेल ना त्यावेळी मी काय करणार, डायगोनलच्या एलिमेंट्सला इन्व्हर्स करणार, 1/a 1/b 1/c आणि 1/d, संपला विषय. दॅट विल बी युअर ए इन्व्हर्स. म्हणजेच अगदीच मॅथमॅटिकली लिहायचं म्हटलं तर ए इन्व्हर्स, बी इन्व्हर्स, सी इन्व्हर्स आणि डी इन्व्हर्स. म्हणजे हे जे नंबर आहेत एबीसीडी, तर त्याचा काय करणार मी इन्व्हर्स करणार. आता ए जर मला असं दिलाय डायगोनल मॅट्रिक्स, तुम्हाला माहिती आहे की फक्त आणि फक्त डायगोनलला काय असणार आहेत, व्हॅल्यूज असणार आहेत, बाकी सगळे काय असणार आहेत 0. सो 1 0 0 0 2 0 0 0 3, आणि मला बोलले ह्याचा इन्व्हर्स फाइंड करा, तर काय नाही, डोकेदुखीच नाहीये, मला डायरेक्टली काय करायचं आहे, ह्या डायगोनल एलिमेंटचा काय करायला लागणार आहे तर इन्व्हर्स फाइंड करावं लागेल, बाकी काय नाही. हे डायगोनल एलिमेंट्स आहेत ना, त्याचा इन्व्हर्स म्हणजे 1, आणि हा 1/2, हा 1/3, हा 0 0 0 0 0 हा 0. ठीक आहे. सो दिस विल डू. ओके, दिस विल
कारण ह्याच्यावरती मला वाटतं एक्झाम्पल आहे, बघूया आपण, माझ्याकडे एक्झाम्पल आहे ते. आय हॅड वन एक्झाम्पल ओव्हर हिअर. कुठे गेला एक्झाम्पल? बघा भेटला तर आपण घेऊन टाकू, काय तसा विषय नाही आहे. पण लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा की डायगोनल एलिमेंट्सला ही गोष्ट आपल्याला अशी वर्क होते, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फार काय टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्टली रिव्हर्स करून टाकायचं. ओके, सो ही लक्षात ठेवलं तर चला प्रॉब्लेम बघूया आपण. क्वेश्चन काय दिलंय बघा, 3 1 4 आणि 1 x y आणि phi 2 आणि काय झालं फाइंड एक्स वाय. ठीक आहे, फाइंड एक्स वाय. आता ह्याला करायच्या पद्धती भरपूर आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हे मल्टिप्लाय करून घ्या, 3x प्लस 4y, हा काय झाला x प्लस y, हा एक मॅट्रिक्स झाला. आणि इकडे काय झाला phi 2. आता इक्वेट करू शकतो, 3x प्लस 4y इज इक्वल टू phi x प्लस y is equal to 2. Now if you solve this equation simultaneously you will get your x and y. आता ही झाली शिकण्याची आपली पद्धत. ठीक आहे, ही आपण नॉर्मली आपण ही गोष्ट बघतो. पण मला इनव्हर्स मध्ये जर ही गोष्ट बघायची असेल तर मी काय करू शकतो बघा, जर ह्याचा मी इनव्हर्स ह्याला मल्टिप्लाय केला दोन्ही साईडला, तर हा काय होईल, जर ह्याला मी a पकडला, ठीक आहे, तर मी a इंटू दिस एक्स वाय आणि हा b पकडला मॅट्रिक्स. ठीक आहे, तर मी ह्याला जर a इनव्हर्सनी मल्टिप्लाय केला, ठीक आहे, ह्याला जर मी a इनव्हर्सनी मल्टिप्लाय केला तर काय होणार आहे की लक्षात घ्या की हा ए तर निघून जाईल, हा विषय होईल काय इथे तुमचा. ओके, विल राईट ओव्हर हिअर ए इनव्हर्स. सो हा इथे काय होणार आहे तुमचा, एक तुम्हाला एक मॅट्रिक्स भेटून जाईल जो तुम्ही इक्वेट करू शकता. ठीक आहे, सो आता ए इनव्हर्स फाइंड करायचा आहे, तो तुम्ही इझिली याचा फाइंड करू शकता. ए इनव्हर्स फाइंड करायला तुम्हाला काय सांगितलेलं, हे इंटरचेंज करा, ह्या दोघांना मायनस मायनस साईन देऊन टाकायची होती. सो डिटर्मिनंट जर फाइंड करायचा आहे तर ए इनव्हर्स मी काय लिहू शकतो, याचा डिटर्मिनंट 3 1 -4 म्हणजे -1 म्हणजे थोडक्यात 1/-1 असं आलं. 1/-1 इंटू त्याचा इनव्हर्स म्हणजे ऍडजॉइंट काय येणार आहे, 3 आणि 1 इंटरचेंज झाले, 1 3 आणि -4 -1 म्हणजेच काय झालं, मायनस साईन आतमध्ये घेऊन जाऊया म्हणजे -1 4 1 आणि -3 हा झाला ए इनव्हर्स. आता ह्याला तुम्ही ह्याला मल्टिप्लाय केलं ना तर तो तुमचं 1च येणार आहे, तुम्ही करून बघू शकता ही गोष्ट. आणि ह्याला ज्यावेळी मल्टिप्लाय कराल त्यावेळी तुमचं काहीतरी आन्सर येईल, तेच तुमचं एक्स वायचं आन्सर असणार आहे. ठीक आहे, सो मी आता काय करतो, हे असं समजा तुम्ही की हा जो मॅट्रिक्स आहे तो मी ह्याला मल्टिप्लाय केला, कुठे गेला ह्याला, सो उरला काय फक्त एक्स वाय, कारण तो निघून जाईल. आणि आता जो हा राहिलेली गोष्ट आहे, ठीक आहे, आता हा ही एक गोष्ट मेन्शन करण्यात महत्वाची आहे की तुम्ही ह्याला जर प्री मल्टिप्लाय करताय तर ह्याला पण प्री मल्टिप्लायच करावं लागेल, ह्याला नंतर लिहून नाही चालणार. ठीक आहे, सो इफ यू मल्टिप्लाय इट हिअर यू शुड मल्टिप्लाय इट इनिशियली, ह्याच्या नंतर जर मल्टिप्लाय करताय तर ह्याच्या नंतर मल्टिप्लाय करा. ठीक आहे, सो मी काय केलं, प्री मल्टिप्लाय करायचं म्हटलं -1 4 1 -3 आणि इथे 5 आणि 2. ठीक आहे, सो हे कॅल्क्युलेट करा, -5 आणि +8 म्हणजे 3 झालं आणि 5 आणि इथे -6 म्हणजे -1 झालं. ठीक आहे, सो हे भेटलं आणि माझ्याकडे इथे x आणि y आहे. सो 100% x इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू -. सो फॉर युअर सेल्फ यू कॅन व्हेरीफाय ओव्हर हिअर की आता x आणि y ची व्हॅल्यू मी काढली, तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करा आणि तुमची व्हॅल्यू येते काय बघा. ठीक आहे, सो दॅट विल बी युअर टास्क. पण आता काय इनव्हर्स शिकलो म्हणून इनव्हर्सच्या पद्धतीने आपण थोडंसं बघायचा प्रयत्न केला इथे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन काय दिलेला आहे, 2 3 1 2 हा पण सेमच आहे सोडा, -3 2 5 आणि -3 इज इक्वल टू -2 4 3 आणि -1 फाइंड ए. ठीक आहे, सो दिस इज ऑल्सो सिमिलर क्वेश्चन टू क्वेश्चन नंबर 1. तुम्ही काय करा की पहिली गोष्ट म्हणजे काय, ए मॅट्रिक्स तुम्ही असं पण करू शकता, ह्या ए ला तुम्ही असं म्हणू शकता एक्स वाय झेड आणि डब्ल्यू असं काहीतरी म्हणा, हे मल्टिप्लाय करा, मग हे मल्टिप्लाय करा, मग हे इक्वेट करा, तुम्हाला इक्वेशन भेटतील भरपूर सारे आणि ते सगळे सायमल्टेनियसली 4 अननोन 4 इक्वेशन सोडवा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. सो दिस इज वन मेथड यू कॅन फॉलो विच इज ऑल्सो ऍप्लिकेबल. अदरवाइज याचा इनव्हर्स तुम्ही इथे मल्टिप्लाय करा. ओके, सो आपण ह्याला पकडूया P, ह्याला पकडूया Q, ठीक आहे, आणि ह्याला पकडूया R. सो मी काय म्हणतो, P इनव्हर्स P ला मल्टिप्लाय करा, हा A तसाच राहू द्या, Q ला Q इनव्हर्स मल्टिप्लाय करा, म्हणजे या R ला तुम्ही काय करणार, P इनव्हर्स R आणि हा Q इनव्हर्स. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही मल्टिप्लाय करा, तुम्हाला 100% तुमचं आन्सर भेटून जाईल, कारण हे निघून जाईल, हा A उरला, फक्त हे ऑपरेशन करा, P इनव्हर्स इंटू R इंटू Q इनव्हर्स. आता प्री मल्टिप्लाय पोस्ट मल्टिप्लाय, सो तसं ते ठेवलेलं आहे, तुम्हाला आन्सर भेटतील. सो दिस विल बी युअर होमवर्क फॉर टुडे, यू हॅव टू आन्सर मी दिस क्वेश्चन. नेक्स्ट हा पण तुमच्यासाठी आहे क्वेश्चन नंबर 3 3/3 चा आहे, 1 1 1. ओके, 2 5 7
2 1 -1 आणि काय दिलंय बघा x u y v आणि z w. ओके, थोडा त्याच्यापेक्षा मोठा आणि थोडा अजून लेंथी 9 2 52 15 0 -1. ठीक आहे. आता पुन्हा तुम्हाला विचारलेलं आहे x y z u v w सगळ्याचे व्हॅल्यू फाइंड करा असं विचारलेलं आहे. आता काय करू शकतो मी, आयदर यू मल्टिप्लाय दिस म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे, तुम्हाला वेगवेगळे 6 इक्वेशन भेटतील. यू विल गेट 6 इक्वेशन्स इफ यू फॉलो अवर नॉर्मल मेथड. मग 6 इक्वेशन 6 अननोन यू कॅन फाइंड इट. अदरवाइज काय करा, ह्याचा इनवर्स फाइंड करा. ठीक आहे, आणि तो याला प्री मल्टिप्लाय करून टाका. सो इफ आय कन्सिडर दिस एज ए, इफ आय कन्सिडर दिस एज बी, तर काय लिहा ए इनवर्स ए ला मल्टिप्लाय करा. हा एक्स वाय झेड जो आहे तसाच ठेवा, एक्स वाय झेड यू व्ही डब्ल्यू, आणि इथे पण काय करा ए इनवर्स इंटू बी. ओके, सो असं केलं की तुमचा हा निघून गेला पार्ट. सो हे फक्त राहिलं आणि ह्याचा आन्सर पण तुमचा असंच येईल 2/3 किंवा काय आहे, हा बरोबर 3 into 2. सो हा पण 3 into 2 च्याच फॉर्म मध्ये येणार 100%. सो यू कॅन कम्पेअर दिस अँड यू कॅन फाइंड द व्हॅल्यू. सो दिस इज ऑल्सो होमवर्क फॉर यू पीपल, यू हॅव टू डू इट. ओके, सो बघा काय आहे की करायला काम भरपूर आहे, सो मला ऑब्व्हियसली करायचंच आहे आणि त्याला ऑप्शन पण नाही, मी दुसरं काय तुम्हाला पर्याय पण दिलेला नाहीये. सो यू हॅव टू डू इट. सो क्वेश्चन नंबर 4 बघूया काय दिलं आपल्याला. हा इंटरेस्टिंग, आम्ही सोडून देतो. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, सगळ्यांना सोडवणार, थोडं सोडून, हे मायनस साइन एक्स 0, हा झाला साइन एक्स, हा झाला कॉस एक्स, हा झाला 0 1 0 0 आणि जी ऑफ वाय दिलेला आहे. आता एफ ऑफ आणि जी ऑफ तुम्हाला फंक्शन मध्ये भरपूर बघायला भेटेल. कॉस वाय 0, साइन वाय 0 1 0 मायनस साइन वाय 0 आणि कॉस वाय. ठीक आहे, आता ही गोष्ट दिलेली आहे आणि त्याने मला ना प्रूव्ह दॅट दिलेलं आहे. प्रूव्ह दॅट काय दिलंय बघा, पहिला प्रूव्ह दॅट दिलेला आहे एफ ऑफ एक्स. ओके, एफ ऑफ एक्स ह्याचा इनवर्स कशाला इक्वल असला पाहिजे, एफ ऑफ मायनस एक्स. ठीक आहे, तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, LHS आणि RHS दोन्ही मला इथे फाइंड करायला लागतील, पण मी काय करतो पहिला RHS फाइंड करतो. सो एफ ऑफ मायनस एक्स केल्यानंतर ह्याच्यावर काय फरक पडेल, कॉस तर मायनस खाऊन टाकणार, सो त्याला काय फरक नाही पडत, सो तसाच राहिला. कॉस एक्स साइन झाला पॉझिटिव्ह, हा 0 0, इथे -1 आला, हा कॉस एक्स तसाच राहिला, हा 0 झाला, हा मायनस साइन एक्स झाला आणि हा 0 झाला. सो तुमचं काय झालं, इथे मायनस एफ ऑफ मायनस एक्स भेटला. ठीक आहे, आता एफ ऑफ मायनस एक्स भेटल्यानंतर आता मी काय करू शकतो, आता मला एक गोष्ट कळते की बाबा असं आहे तर मी इनवर्स फाइंड करू शकतो, मला इनवर्स फाइंड करता येतो सगळ्या गोष्टी, पण ते कॉम्प्लिकेटेड होईल. मग मी दुसरा पर्याय काय करू शकतो की एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ मायनस एक्स जर मी आयडेंटिटी मॅट्रिक्सला इक्वल दाखवलं तरी सुद्धा प्रूव्ह होऊन जाईल ही गोष्ट. ठीक आहे, सो आयदर यू कॅन डू इट और गो बाय कन्व्हेन्शनल मेथड अँड ट्राय टू सॉल्व्ह इट. हे एफ ऑफ एक्स आहे, याचं तुम्ही फाइंड करा, याचा इनवर्स फाइंड करा, तुम्हाला हेच आन्सर कुठेतरी बघायला मिळेल 100%. ठीक आहे, सो आय विल लिव्ह इट टू यू. फक्त फ्लो समजवणं माझं काम आहे, तुम्ही हे बाकीचं तुमचं करायचं आहे. लक्षात घ्या, कारण काय प्रत्येक गोष्ट मी ती स्पून फिडिंग करत बसलो ना तर त्याचा काही उपयोग होणार नाही. ओके, सो दिस इज इट, हे तुम्ही करायचं आहे. सेकंड आता दिलेलं आहे ते जी ऑफ वायच्या हिशोबात दिलंय, सो ते पण सेमच आहे. जी ऑफ वाय, ओके, त्याचा होल इनवर्स कशाला इक्वल पाहिजे, जी ऑफ मायनस वायच्या इक्वल पाहिजे. सो यू कॅन डू इट, हे तुम्ही प्रूव्ह करू शकता. ओके, सो एवढं प्रूव्ह करा, हे दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी होमवर्क म्हणून इथे कन्सिडर होतील. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय दिलंय. क्वेश्चन नंबर 5, इफ ए अँड बी आर नॉन सिंग्युलर सिमेट्रिक, ओके, नॉन सिंग्युलर सिमेट्रिक कम्युटेबल, बरीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे. देन प्रूव्ह दॅट ए इनवर्स बी इनवर्स इज ऑल्सो सिमेट्रिक. ओके, सो सिमेट्रिकचं नॉलेज असेलच तुम्हाला. सो हे जे दिलेलं आहे त्याच्यावर मी लिहू शकतो ए बी इज इक्वल टू बी ए, कारण कम्युटेबल आहेत. त्यानंतर ए इज इक्वल टू ए ट्रान्सपोज, बी इज इक्वल टू बी ट्रान्सपोज. सो एवढी इन्फॉर्मेशन तर मला इथे रेलेव्हंटली भेटली. मी काय करतो, सी ला हे म्हणतो ए इनवर्स आणि बी इनवर्स सी ला म्हणतो, आणि मी काय करतो सी डॅश घेतो, म्हणजे काय ट्रान्सपोज घेतो. सो याचा सगळ्याचा ट्रान्सपोज, याचा डॅश घेतला. आता तुम्हाला माहिती आहे ट्रान्सपोज घेतल्यावर काय होतं, उलट होऊन जातो. सो बी इनवर्सचा ट्रान्सपोज झाला आणि इथे ए इनवर्सचा ट्रान्सपोज झाला. आता हे पण माहिती तुम्हाला साइन इंटरचेंज करता येतं, साइन म्हणजे हे बाहेर हे आतमध्ये. सो बी ट्रान्सपोजचा इनवर्स आणि हे काय झालं ए ट्रान्सपोजचा इनवर्स. पण बी ट्रान्सपोज कशाला इक्वल आहे, बी ला, ए ट्रान्सपोज कशाला इक्वल आहे, ए ला. सो बी इनवर्स ए इनवर्स. पण मला सी
ट्रान्सपोज सी ला इक्वेट करायचं आहे, पण मला हे आणि हे काही इक्वल नाहीये, ऑब्व्हियसली हे इक्वल नाहीये. मग मी काय करू शकतो की ए बी आणि बी आहे कम्युटेबल आहे. सो मी काय केलं की ह्याला असं लिहिलं ए बी इनवर्स. कारण काय, ज्यावेळी मी हा इनवर्स खोलेन त्यावेळी काय होणार आहे की हे बी पहिलं येईल ए नंतर, ही प्रॉपर्टी मला माहिती आहे. पण ह्याच्यावर मी ए बी दिलंय, पण ए बी इज इक्वल टू बी आहे ना. सो मी काय केलं, ए बी च्या ऐवजी बी ए लिहिलं, इनवर्स आहे तसा. आता ओपन करा, आता ए इनवर्स पहिला आला, बी इनवर्स नंतर आला. सो नाव दिस इज इक्वल टू this C. So therefore C dash is equal to C. Hence this given thing is symmetric. ठीक आहे. सो कसं आहे लक्षात आहे, सोपं काय कठीण नाही, पण थोडंसं कसं तुम्हाला म्हणून मी वाटतं ना प्रॉपर्टी असे पटापट पाठ पाहिजेत, त्या का पाठ पाहिजेत तर इथे धड अप्लाय करता येतात, आन्सर भेटतं. सो काय कठीण नाहीये, फक्त थोडं प्रॉपर्टीवरती लक्ष देणं आपल्याला फार गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 6 काय दिलाय, इफ ए लेट ए इज अ एन ऑर्डर स्क्वेअर मॅट्रिक्स. ठीक आहे, आणि बी इज ऍडजॉइंट ऑफ इट. ओके, म्हणजे बी काय ऍडजॉइंट ऑफ ए आहे. ठीक आहे, देन प्रूव्ह दॅट काय दिलंय, ए बी प्लस के इंटू आय एन ओके इज इक्वल टू मॉड ऑफ ए प्लस के ह्याचा होल रेस टू एन वेअर के इज स्केलर. ठीक आहे, आता बघा दिसताना प्रॉब्लेम वाटतो की कॉम्प्लिकेटेड आहे. अरे बापरे, हे काय लिहिलंय, ए बी लिहिलंय. आता बी काय दिलंय, ऍडजॉइंट ऑफ ए दिलाय ना. मग मी मला जसं चांगलं वाटतं तशा पद्धतीने लिहिलं. सो ऍडजॉइंट ऑफ ए लिहिलं, के आय एन आहे तसं राहू द्या. आता एक लक्षात घ्या, आता एक ह्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की याला ऍडजॉइंट ऑफ ए ज्यावेळी मला माहिती आहे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए काय आहे, तर मी असं लिहू शकतो ना की मॉड ऑफ ए इंटू आय एन, मला माहिती आहे गोष्ट, आणि के आय एन मी तसंच ठेवलं. आता आय एन जर मी कॉमन काढलं तर काय येणार आहे, मॉड ऑफ ए प्लस के एका ब्रॅकेटला आलं आणि इथे काय राहिलं, आय एन राहिलं. आता हा एक नंबरच आहे ना, के इज अ स्केलर ऍज वेल एज मॉड ऑफ ए म्हणजे काय, डिटर्मिनंट ऑफ ए इज अ नंबर इटसेल्फ. ह्याला बाहेर जर काढलं तर तो काय येणार आहे, एनच्या पॉवर सोबत बाहेर येणार आहे. सो मॉड ऑफ ए प्लस के होल रेस टू एन, आणि आतमध्ये काय राहिलं, मॉड ऑफ आय एन, बट मॉड ऑफ आय एन इज व्हॉट, नथिंग बट इट इज 1. ठीक आहे, सो डेफिनेटली दिस इज प्रूव्ह. सो हेन्स प्रूव्ह. बघा प्रॉपर्टीवरती प्रूव्ह करायला मजा येते, कारण कसं आहे डिटर्मिनंट मध्ये सॉल्विंग खूप आहे. म्हणजे तुम्ही डिटर्मिनंट जर प्युअर मॅट्रायसिस मध्ये सॉल्विंग खूप आहे. तुम्ही जर बघितलं ना तर मॅट्रायसिस मध्ये सॉल्व्ह करायचं म्हटलं तर बोर्डच्या लेवलचे क्वेश्चन वाटायला सुरुवात होतात, पण प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन असतील तर बिंदास फटाफट तुम्ही इथे गोष्टी क्लिअर आउट करून घेऊ शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय दिलाय. क्वेश्चन नंबर 7, ए इज स्क्वेअर मॅट्रिक्स. ठीक आहे, ही गोष्ट दिलेली आहे आणि काय दिलंय बघा, ऑफ ऑर्डर 3 आणि कंडिशन दिली आहे मॉड ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, इंटू ए डॅश इंटू ए. ओके, इंटू ए डॅश नाही आहे, इंटू मॉड ऑफ ए डॅश आहे इंटू ए, आणि ह्याचा मॉड इक्वल टू आहे दिस, देन फाइंड लॅम्बडा. ओके, आता इथून थोडंसं तुम्हाला प्रॉपर्टीज पण पाठ असणं गरजेचं आहे आणि थोडंसं तुम्हाला विचार करणं क्रिटिकल इथं थिंकिंग पण इम्पॉर्टंट आहे. आता बघा याची व्हॅल्यू मला माहिती आहे काय, मॉड ऑफ ए रेस टू एन मायनस 1 एकदाच आहे. मॉड म्हटल्यावर काय की ऍडजॉइंट एकदाच आहे म्हटल्यावर एन मायनस 1, दोन ऍडजॉइंट असतील तर एन मायनस 2, ही मी गोष्ट बघितलेली आहे. त्याच्यानंतर हे आहे तर तसंच ठेवूया, सध्या हा आहे तो तसाच ठेवला. आता बघा ए ट्रान्सपोज मॉड काय असतो, मॉड ए ट्रान्सपोजचा मॉड एच असतो, म्हणजे हा ए तसाच राहिला, हा ए आहे तसा ठेवूया. आता ह्याचा आणि ह्याच्यात काही फरक पडणार आहे नाही, पण ह्याच्या आणि ह्याच्यात मला काय होईल की ह्याच्यामुळे ह्याची पॉवर निगेटिव्ह वाली निघून जाईल आणि फक्त हा ए रेस टू एन राहणार आहे. ओके, नाव दिस इज अ नंबर इटसेल्फ. मी याला बाहेर काढला, तो पॉवर एन सोबत बाहेर आला, बरोबर आहे, ह्याच्या पॉवर सोबत बाहेर, आणि हा आतमध्ये राहिला मॉड ऑफ ए. मग आता बघा की हा काय होणार आहे, इथून जर मी म्हटलं तर मॉड ऑफ ए चा स्क्वेअर झाला, एन स्क्वेअर झाला, आणि हा एक मॉड ऑफ ए आहे तिथे, म्हणजे हा एन स्क्वेअर प्लस 1 झाला. म्हणजे इव्हेंच्युअली काय झालं, एन स्क्वेअर प्लस 1, म्हणजेच काय झालं की लॅम्बडा इज इक्वल टू एन स्क्वेअर प्लस 1, बट एन इज गिवन एज 3. ऑर्डर 3 दिलेली आहे मला, बरोबर आहे. सो लॅम्बडा विल बी इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 1, दॅट इज 9 प्लस 1 इज इक्वल टू 10. सो लॅम्बडा इज इक्वल टू 10. सो दिस विल बी युअर व्हॅल्यू. ओके, सो सिंपल आहे, काय कठीण नाहीये, बघून घ्या व्यवस्थित. क्वेश्चन नंबर 8 तो पण बघूया. आता हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला देणार आहे मी सोडवायला, कारण फ्लो समजून कॅल्क्युलेशन पार्ट आहे तो तुम्ही करू शकता. 2 to 1 मला वाटतं ह्याचा होमवर्क करेपर्यंत एक डीपीपी सॉल्व्ह होईल. टू प्रूव्ह काय दिलं बघा, ए स्क्वेअर मायनस 4a मायनस 5i
इज इक्वल टू 0 हे प्रूव्ह करायचं आहे अँड ऑल्सो फाइंड ए इनव्हर्स. आता ज्यावेळी असे क्वेश्चन येतात ना त्यावेळी एक लक्षात घ्या की ह्याच्यावरूनच ए इनव्हर्स फाइंड करायला मजा येते. कारण काय आहे की मला जे दिले ना त्याच्यावरून इनव्हर्स फाइंड करायचं असेल तर मला ते सोपं पडेल. आता पहिली गोष्ट हे इक्वल टू नल मॅट्रिक्स प्रूव्ह करायचं असेल तर मी काय करेन, ए स्क्वेअर फाइंड करा, 4a फाइंड करा, 5i फाइंड करा आणि मग काय करा, मायनस आणि हे मायनस आणि बघा 0 0 0 म्हणजे नल मॅट्रिक्स येतोय का. सो दिस विल माय प्रूफ नंबर 1. आता ए इनव्हर्स साठी मी काय करतो, ए स्क्वेअर मायनस 4a इज इक्वल टू 5i तिकडे घेऊन गेलो मी, कारण प्रूव्ह केलं ना, प्रूव्ह केल्यावर हे जस्टिफाईड आहे. सो मी काय केलं, हा तिकडे घेऊन गेलो आणि आता ह्याला ए इनव्हर्स मल्टिप्लाय केला. आता प्री मल्टिप्लाय केल्यामुळे काय झालं, ए इनव्हर्स इंटू ए स्क्वेअर मायनस 4 तसाच ठेवला, ए इनव्हर्स इंटू ए इज इक्वल टू 5 तसाच ठेवला, ए इनव्हर्स इंटू आय. सो ह्याच्याने काय झालं, ए झालं मायनस 4i झालं आणि इकडे काय झालं 5 इंटू ए इनव्हर्स. म्हणजेच काय, ए इनव्हर्स इज इक्वल टू 1/5 आणि हे जे काय येणार आहे ए मायनस 4i हे तुमचा आन्सर झालं. सो यू कॅन फाइंड ए इनव्हर्स इन दिस वे. आता असं जर एखाद्याला नाही सुचलं परीक्षेच्या वेळी, जर मला सर हे सुचलं नाही, हे जे तुम्ही काय फिरवलं ना इथे ते मला काहीच कळलं नाही, असं जर एखाद्याचं म्हणणं आहे तर तुमच्याकडे मॅट्रिक्स आहे, तुम्ही त्याचा ऍडजॉइंट काढा, ऍडजॉइंट काढून घ्या, त्याचे डिटर्मिनंट तुम्ही डिवाइड करा, तो पण तुमचा आन्सर ए इनव्हर्स असणार आहे. सो दिस इज ऑल्सो मेथड, दिस इज ऑल्सो मेथड. यू कॅन फॉलो एनी विच एव्हर यू वॉन्ट, बट आय वॉन्ट करेक्ट आन्सर. बाकी मला काय माहित नाही. ठीक आहे. अँड लास्ट क्वेश्चन फॉर टुडेस, माहित नाही किती वेळ झालाय बट तासभर झाला असेल. ठीक आहे. 10002 हा बरोबर आहे. मी तुम्हाला बोललो होतो ना एक क्वेश्चन आहे माझ्याकडे, जो डायगोनल मॅट्रिक्स आहे तो हाच आहे, फाइंड ए इनव्हर्सचा स्क्वेअर. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, हा डायगोनल मॅट्रिक्स आहे म्हटलं मला ए इनव्हर्स म्हणजे काय, हे जे दिलेले आहेत त्याचा इनव्हर्स 1/1 म्हणजे 1, त्यानंतर इथे 1/2, त्यानंतर इथे 1/3. सो हे काय झालं, बिंदास समजून घ्या की हा इनव्हर्स झाला. आता ह्याचा स्क्वेअर विचारलाय, तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर म्हणजे डायगोनल मॅट्रिक्सचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ इट सेल्फ. सो 1 स्क्वेअर 1, 1/2 चा 1/4 आणि 1/3 चा 1/9. सो दॅट्स युअर आन्सर. म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स दिलेला असेल तर किती सोपं आहे बघा इनव्हर्स आणि त्याचे स्क्वेअर वगैरे फाइंड करणं. ठीक आहे. सो मला वाटतं इथपर्यंत गोष्ट क्लिअर झाली असेल. आजच्या लेक्चरला खूप महत्व आहे, लक्षात घ्या. द मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर टिल नाउ इन मॅट्रायसिस तर आजचं लेक्चर आहे. याच्यामध्ये तुम्हाला होमवर्क पण भरपूर दिलेला आहे. मी होमवर्क मला वाटतं अराउंड 5 to 6 क्वेश्चन्स तुमचं होमवर्क म्हणून आहे. सो मला ना हे लेक्चर झाल्यावर ते 5-6 प्रश्न आणि हे सगळे नोट्स मला तुम्ही पाठवायचे. एक वेळ नोट्स तुमच्या जर पाठवल्या नाही तरी चालेल, लिहून ठेवा, कारण ते भरपूर क्राऊडेड होतं माझ्याकडे पण व्हॉट्सअप. सो तुम्ही 5-6 प्रश्न जे होमवर्क म्हणून दिले आहेत ते मला ताबडतोब आजच्याच पाठवायचे, त्याला मी कुठलाही एक्सक्यूज ऐकणार नाहीये तुमचं. ठीक आहे. सो जेवढे क्वेश्चन झाले प्रॉपर समजून घ्या कुठे, आणि सगळ्यात महत्त्वाचे 16 प्रॉपर्टीज आहेत त्या पाठ करा बाबा. डाऊट सेशनला मी विचारणार आहे, सगळ्या प्रॉपर्टीज विचारणार आहे. आले नाही तर धुलाय बघा तुमच्या आल्यावर, ऑफलाईन आल्यावर धुलाय करा. ठीक आहे. सो समजून घ्या, महत्वाचा आहे टॉपिक. आपल्याला ह्याच्यावरतीच पुढे जाऊन कंटिन्युएशन करायचं आहे. सिस्टम ऑफ इक्वेशन वगैरे हा जो महत्वाचा पार्ट आहे तो आपल्याला बघायचा आहे. आणि प्रॉब्लेमची काळजी करू नका, जेवढे प्रॉब्लेम तुम्ही सोडवाल ना ह्याच्यावरती कमीच आहेत, कारण कन्सेप्ट सिम्पल आहे. हवे तेवढे प्रॉब्लेम डीपीयू मध्ये आहेत, सोडवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो चला भेटूया आजच्या डाऊट सेशन मध्ये. सगळ्या प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत, सगळं लेक्चर इम्पॉर्टंट आहे. होमवर्क पाठवायचा. तोपर्यंत उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूया. थँक्यू, बाय.